हरिओम. आपल्या या आजच्या सत्रामध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत. आजचं सत्र आपल्याला अतिशय आज महत्वाचं आहे. कारण आपण काल शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आणि विशेषतः आहारशास्त्राच्या नियमानुसार विरुद्ध अन्न काय आहे? महर्षी चरक, महर्षी सुश्रुत, महर्षी वाग्भट, आयुर्वेद काय म्हणतंय? आहार घेताना, भोजन करताना विरुद्ध अन्न कोणकोणते आहेत? कुठले कुठले कॉम्बिनेशन्स आहेत ते आपण टाळले पाहिजेत आणि जेणेकरून आपल्या शरीरामध्ये हे बाहेरचे टॉक्सिन्स किंवा जो आम आहे, तो आम साचता कामा नये. म्हणून विरुद्ध आहार आपल्याला टाळायला आयुर्वेद सांगतो. आता हा विरुद्ध आहार आपण जेव्हा टाळतो, तेव्हा आपलं शरीर शुद्ध राहतं. परंतु जेव्हा आपण विरुद्ध आहार हा नकळतपणे आपल्या शरीरामध्ये जात असतो, अज्ञानाने ज्यावेळेस जात असतो, त्यावेळेस आपल्या शरीरामध्ये आपण जर पाहिलं, तर प्रामुख्याने आम जो आहे, हा अतिशय जास्त प्रमाणामध्ये हा वाढत असतो. विरुद्ध अन्नामुळे म्हणा किंवा वेळोवेळी आपली शरीरशुद्धी न केल्यामुळे म्हणा, हा आम अर्थात टॉक्सिन्स हे आपल्या शरीरात अनेक ठिकाणी वाढतात. ते जठरामध्ये वाढतील, आतड्यांमध्ये वाढतील, अनेक शरीरांच्या पेशींमध्ये वाढतील आणि मग हा आम जो आहे, हा अधिक काळ त्या शरीरामध्ये हा तसाच पडून राहिला, तर तो अधिक विषाक्त होतो, पूर्वी जन्माला घालतो आणि आपल्याला आजार व्याधी ह्या शरीरामध्ये निर्माण होण्यासाठी तो एक व्यासपीठ तयार करत असतो. आणि मग होतं काय, की ज्यावेळेस हा आजार शरीरामध्ये येतो, त्यावेळेस तो एक त्याची अनुकूल जागा पाहतो, कुठं आहे आणि तो सगळ्या शरीरभर फिरत असतो आणि जिथं हा आम जास्त साठलेला आहे, ज्या पेशीमध्ये, ज्या शरीराच्या अवयवामध्ये जास्त आम आहे, त्या ठिकाणी तो जाऊन विराजित होतो आणि आपल्या शरीरामध्ये रोग उत्पन्न करत असतो. आणि म्हणून आपलं शास्त्र सांगतं, की नियमित शरीरशुद्धी आपण केली पाहिजे. जसं गाडीची सर्व्हिसिंग आपण करतो, परंतु बॉडीची सर्व्हिसिंग आपण कधी करत नाही. एखादं नवीन वाहन आपल्या घरी आणलं, तर कमीत कमी 1 महिन्याने, 2 महिन्याने किंवा विशिष्ट किलोमीटर झाल्यानंतर आपण त्या गाडीची सर्व्हिसिंग करत असतो. का करत असतो? कारण त्या गाडीचं लाईफ वाढावं म्हणून. त्या गाडीचे स्पेअर पार्ट्स हे कायम घर्षण त्या ठिकाणी होत असतं आणि त्याला एक चांगलं ऑइलिंग व्हावं, लुब्रिकेंट मिळावं आणि त्या स्पेअर पार्ट्सचे त्या यंत्राचं जीवन वाढावं, लाईफ वाढावं, त्यासाठी आपण त्यांची सर्व्हिसिंग करतो. परंतु बॉडीचं सर्व्हिसिंग आपण कधी करत नाही. मग आपल्याला पण वाटत नाही का, की आपल्या शरीराचं पण लाईफ वाढावं, आपण पण 100 वर्ष जगावं. कारण निसर्गाने आपल्याला 100 वर्षांचं आयुष्य दिलंय, परंतु 100 वर्ष आयुष्य आपण जगत नाही. कारण का? की अनेक ठिकाणी कचरा आपल्या शरीरामध्ये साठलेला असतो आणि रोग, व्याधी, जरा ह्या उत्पन्न होत असतात आणि आपल्याला या व्याधींना बळी पडायला लागतं. त्यामुळं आयुष्य सुद्धा कमी होतं. आणि मग आयुर्वेद काय सांगतं? आयुर्वेद असं सांगतं, तुम्हाला कमीत कमी तुम्ही कितीही शुद्ध सात्विक अन्न घेत असाल किंवा कितीही तुम्ही चांगलं अन्न घेत असाल, हेल्दी फूड घेत असाल, व्यवस्थित डाएट फॉलो करत असाल, अगदी तुमच्या आहारामध्ये तुमचे कार्बोहायड्रेट्स, न्यूट्रिएंट्स, फॅट्स, व्हिटॅमिन्स, मिनरल्स सगळं काही जरी व्यवस्थित असलं, तरी आठवड्यातला 1 दिवस तुम्हाला असं करायचंय, की तुमच्या शरीराला विश्रांती द्यायची आहे आणि शरीरशुद्धी करायची आहे. कारण हे जर तुम्ही केलं, तर तुमचं आयुष्य निरंतर 100 वर्षांपर्यंत तुम्ही जगू शकता. आणि मग आठवड्यातले कुठल्या दिवशी करायचंय? शनिवारी करायचं की रविवारी करायचं की सोमवारी करायचंय? तर असं नाही. त्याच्या पाठीमागे प्रचंड मोठं विज्ञान आहे. ह्या गुरुत्वाकर्षणाचं विज्ञान आहे. शरीरशास्त्राचं विज्ञान आहे. तुमच्या फिजिओलॉजीचं सुद्धा विज्ञान आहे. आणि मग ह्या शरीरशास्त्रावरती, ह्या विज्ञानावरती आमच्या ऋषीमुनींनी 10,500 वर्षापूर्वी प्रचंड मोठं अध्ययन केलं आणि अशा तिथी शोधून काढल्या, की ज्यावेळेस ग्रहांची, चंद्राची अवस्था अशी एक विशिष्ट असेल, की जेव्हा शरीर स्वतःहून उत्सर्जित अवस्थेमध्ये आलेलं असेल आणि शरीर नॅचरली तुमची बॉडी ही डिटॉक्स करणार आहे. हा शरीरामध्ये साचलेला टॉक्सिन्स हे नैसर्गिक पद्धतीनं बाहेर काढणार आहेत. आणि मग त्या तिथी कुठल्या किंवा त्या तारखा कुठल्या? जर आपण पाहिलं तर आपल्या कॅलेंडर पहिल्यांदा उचकायचंय आणि त्या कॅलेंडरमध्ये जर आपण प्रत्येक आठवडा पाहिला, साधारणतः 4 आठवड्यांचा 1 महिना आपला असतो, एक सरासरी एव्हरेज जर आपण पाहिलं तर. तर ह्या 4 आठवड्यांमध्ये प्रत्येक आठवड्यात चतुर्थी किंवा एकादशी ही आपल्याला आलेली असतेच. पहा तुम्ही कॅलेंडर उघडून.
प्रत्येक आठवड्यात चतुर्थी तरी असेल. ज्या आठवड्यात चतुर्थी आहे, त्याच्या दुसऱ्या आठवड्यात तुम्हाला एकादशी पाहायला मिळेल. पुन्हा चतुर्थी पाहायला मिळेल, पुन्हा एकादशी पाहायला मिळेल. म्हणजे सरासरी आपण जर पाहिलं तर एक 8 दिवसाच्या अंतरावरती ह्या तिथी वारंवार येत असतात. आणि ह्या तिथींना आपण फक्त उपवास पकडायचेत आणि देवाची पूजा अर्चा करायची एवढंच करायचं नाहीये. खरं तुम्हाला सांगू का, आपल्याला उपवास पकडताच येत नाही. जो शास्त्राला अभिप्रेत आहे, जो शास्त्राला मान्य आहे, असा उपवास आपण कधी आत्तापर्यंत केला असेल ह्याच्याबद्दल शंकाच आहे. आणि म्हणून चतुर्थी आणि एकादशीचं वैज्ञानिक महत्त्व हे आपल्याला समजून घेतलं पाहिजे. हे केवळ आध्यात्मिक नाहीये. तुमच्या शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातनं आहे, तुमच्या तब्येतीच्या, तुमच्या शरीरामध्ये असलेल्या रोग, आजार, व्याधी ह्यांच्यासाठी ह्या चतुर्थी आणि एकादशी महत्त्वाच्या आहेत. आणि त्याचंच विज्ञान आपल्याला समजून घ्यायचंय. शरीरशुद्धी काय आहे आणि अध्यात्म काय आहे आणि त्याच्यावरती आहारशास्त्र कसं काम करतंय. म्हणून आपल्याला हा त्रिवेणी संगम आपल्याला अनुभवायचा आहे आज काय आहे तो. आणि ह्यासाठी आता जर तुम्ही आठवड्याला शरीरशुद्धी करत नसाल, तर मग 15 दिवसातनं एकदा तरी करा. एखादी चतुर्थी किंवा एखादी एकादशी तुम्ही पालन करा. असं आपल्याला प्रामुख्याने आपलं शास्त्र सांगतं. 15 दिवसाला जमलं नाही, महिन्यातनं एकदा तरी करा. महिन्यातनं एकदा जमलं नाही, कमीत कमी 3 महिन्यातनं एकदा तरी करा. 3 महिन्यातनं नाही जमलं, तर कमीत कमी 6 महिन्यातनं तरी एकदा शरीरशुद्धी करा. 6 महिन्यातनं नाही जमलं, तर वर्षातनं तरी आपण एकदा शरीरशुद्धी केली पाहिजे. आणि मग तो कुठला दिवस आहे? मग एकतर तुम्ही देवशयनी एकादशीला करा किंवा भाद्रपद चतुर्थीला करा. तसं तर आपण श आयुर्वेद असं सांगतं, की प्रत्येक ऋतू बदलल्यानंतर आपण शरीरशुद्धी केली पाहिजे. आपल्याकडे 6 ऋतू आहेत. प्रत्येक 2 महिन्याला ऋतू बदलतो. आणि मग ऋतू कुठला आता वर्षा ऋतू सुरू व्हायचा आहे. तो काळ आता आलेला आहे, चालू आहे. आजच अनेक काही ठिकाणी पाऊस झाला असेल. तर आता ही शरीरशुद्धीची वेळ जवळ आलेली आहे. वर्षा ऋतूला जर आपल्याला तोंड द्यायचं असेल, पावसाळ्यामध्ये आजार आपल्या शरीरामध्ये जास्तीत जास्त संक्रमित होऊ द्यायचे नसतील, तर आत्ताचा जो काळ चालू झालाय ना, हा शरीरशुद्धीचा आहे. मग या काळात आपण शरीरशुद्धी केल्या पाहिजे. मग पावसाळ्यामधले कुठले आजार जास्त होतात, त्यासाठी तुम्हाला शरीर पूर्णपणे शुद्ध करणं गरजेचं आहे. वर्षा ऋतू हा वातप्रकोपाचा काळ सांगितलेला आहे. मग जे वयोवृद्ध आहेत, त्यांच्या शरीरामध्ये वात वाढणार आहे. मग त्यांनी बसती चिकित्सा आत्ताच करून घेतली पाहिजे. हा काळ आता सुरू होतोय. शरद ऋतू सुरू झाला, की आपल्याला विरेचन चिकित्सा जी आहे ती करून घेतली पाहिजे. शरीरातलं विकृत पित्त बाहेर काढलं पाहिजे. वर्षा ऋतूमध्ये विकृत वात शरीरातला बाहेर काढला पाहिजे. चैत्र महिना आला किंवा वसंत ऋतू सुरू झाला, कफाचा प्रकोप सुरू होतो. त्याच्या अगोदरच ज्यावेळेस होळी पौर्णिमा होते, त्यानंतर आपण कफ जो आहे, तो शरीरातला एक्सेस कफ जो खराब झालेला आहे, तो शरीरातनं बाहेर काढणं गरजेचं आहे. म्हणून ही शरीरशुद्धी महत्वाची आहे. निदान कमीत कमी वर्षातनं ह्या 3 ऋतू सुरू होण्याच्या अगोदर तरी शरीरशुद्धी करा, असं आपलं शास्त्र सांगत असतं. आणि मग हेच विज्ञान आपल्या ऋषीमुनींनी काय केलं, सोहळ्याला जोडलं, आपल्या संस्कृतीला जोडलं आणि अध्यात्माला सुद्धा जोडलं आणि याचा सगळा असा त्रिवेणी संगम आहे. म्हणून सोहळा उत्सवाचा वारी आनंदाची आपण ही साजरी करत असतो. आता याच्या पाठीमागे काय आहे, की भारतीय सण आणि तिथींचं हे महत्व ह्या फक्त कॅलेंडर मधल्या तारखा नाहीयेत. आपल्या तिथी ज्या आहेत अतिशय वैज्ञानिक आहेत. ह्या फक्त तुमच्या तारखा नाहीयेत. ह्या तिथींचा आणि निसर्गाचा आणि आपल्या माणसाच्या शरीराचा हा अतिशय घनिष्ठ संबंध आहे. आणि म्हणून कुठल्या तिथीला आपण काय केलं पाहिजे शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातनं ह्याचं सुद्धा प्रचंड मोठं विज्ञान आहे. आणि मग ज्यावेळेस आपण विरुद्ध अन्न आपल्या शरीरामध्ये सेवन करतो, नकळतपणे ते आपल्या जातं आणि शरीरामध्ये प्रचंड टॉक्सिन्स हा साचायला लागतात आणि अनेक प्रकारच्या विकृती आपल्या शरीरामध्ये निर्माण होत असतात. तर त्या बाहेर काढणाऱ्या ह्या तिथी आहेत, नैसर्गिकपणे. आणि उपवास ही फक्त श्रद्धा नाहीये. उपवासाचा संबंध हा फक्त देवाशी, धर्माशी, अध्यात्माशी हा फक्त तेवढाच नाहीये. तो त्याच्यातला एक भाग आहे. परंतु उपवासाचा संबंध हा तुमच्या शरीरशास्त्राशी आहे. तुमच्या मानसशास्त्राशी आहे. म्हणून प्रत्येक व्यक्तीनं ज्याचं वय कमीत कमी एक 21 वर्ष पूर्ण झालेलं आहे, अशा व्यक्तीने चतुर्थी आणि एकादशी या 2 तिथी जर त्याने पाळायला सुरुवात केली, वैज्ञानिक दृष्टिकोनातनं म्हणतो मी, तर निश्चित त्याच्या शरीराला खूप चांगला लाभ होईल आणि भविष्यामध्ये येणाऱ्या व्याधी, आजार त्याला कधीही जडणार नाही. आणि मग थोडं अध्यात्मामध्ये आपण गेलो तर एकादशी चतुर्थी म्हणजे काय, की ज्यावेळेस अर्जुनाने भगवंताला प्रश्न विचारला, तर श्रीकृष्णाने सांगितलं गीतेमध्ये, शरीर, आहार, विचार आणि ध्यान हे सगळं शुद्ध करण्याची तिथी म्हणजे जी आहे ना, ती चतुर्थी आणि एकादशी आहे.
फक्त शरीर शुद्धीच करायची नाहीये. फक्त तुमच्या बॉडीतले टॉक्सिन्सच आपल्याला बाहेर काढायचे नाहीयेत. तर आपल्याला काय करायचंय, की शरीराबरोबर मनही शुद्ध करायचंय, मनाबरोबर विचारही शुद्ध करायचे आहेत आणि आपलं ध्यान सुद्धा शुद्ध करायचंय. कारण शरीर शुद्धी म्हणजे तुमच्या पूर्णपणे सगळ्या पेशींची शुद्धी. परंतु ज्यावेळेस तुम्ही हा शरीर शुद्धी करता, शरीर शुद्धी केल्यानंतर जो आहार ग्रहण करता, ते आहारातनं मन सुद्धा बनत असतं. म्हणून मानसिक शुद्धी सुद्धा गरजेची आहे. मनामध्ये असलेले षड्रिपू जे आहेत, जे काम, क्रोध, मोह, माया, मत्सर ज्याला आपण म्हणतो, ते सुद्धा एक प्रकारचे दोषच आहेत, टॉक्सिन्सच आहेत. ते सुद्धा बाहेर काढले पाहिजेत. नाहीतर आता आपण पाहतो, की 10वीचा रिझल्ट लागला, मार्क कमी पडले, की मुलं आत्महत्या करतात. का? ही विचार कुठनं येतात मनामध्ये आत्महत्येचे? आपण पाहतो, नको असलेल्या गोष्टी या समाजामध्ये घडतात. अत्याचार होतात, दरोडे पडतात, खून होतात. हे विचार कुठनं येतात? कारण वेळोवेळी आपण शरीरशुद्धीसोबत मानसिक शुद्धी पण करत नाही म्हणून. आणि हे सगळं करत असताना, तुमच्या विचारांची शुद्धी करत असताना, तुमची बौद्धिक शुद्धी म्हणजे ध्यान हे सुद्धा तुमचं त्या ठिकाणी शुद्ध होणं गरजेचं आहे. आणि याच्या पाठीमागे प्रचंड मोठं विज्ञान आहे. हे भगवद्गीतेमध्येच सांगितलेलं आहे. जर बारकाईने आपण ती वाचली तर. म्हणून ह्या 2 तिथी फक्त धार्मिक नाहीयेत. चतुर्थी आणि एकादशी. ह्या अतिशय वैज्ञानिक तिथी आहेत शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातून. आता हे सृष्टीचं संचलन जे होतं, हे प्रामुख्याने पंचमहाभूतांमधनं होत असतं. मग आपण पाहतो, की भूमी, जल, त्यानंतर वायू, अग्नी आणि असलेलं आकाश ही 5 महाभूत जी आहेत, ह्या 5 महाभूतातनं सृष्टी उत्पन्न झालेली आहे. आणि यत पिंडे तत ब्रह्मांडे आपण असं म्हणतो. जे ब्रह्मांडामध्ये आहे तेच आपल्या पिंडामध्ये आहे. आणि मग जर हे सगळं असं असेल, तर या ब्रह्मांडातल्या ग्रहगोलांचा, त्यांच्या ऊर्जांचा हा प्रभाव सुद्धा आपल्यावरती पडतो. ग्रीष्म ऋतूमध्ये म्हणजे आजचा जो ऋतू चालू आहे, दुपारी 12-1-1:30 वाजता आपण उन्हामध्ये फिरायला लागलो, तर सूर्याच्या उष्णतेचा प्रचंड त्रास आपल्याला होत असतो. परंतु तेच आपण जर चंद्राच्या शीतल प्रकाशामध्ये रात्रीच्या वेळी जर आपण चालायला लागलो, आपल्याला शीतलता वाटते. का वाटते? चंद्राला स्वतःचा प्रकाश नाहीये. चंद्र हा उपग्रह आहे पृथ्वीचा. स्वतःचा प्रकाश नाही. परंतु सूर्याचाच प्रकाश जेव्हा चंद्रावरती पडतो आणि त्याच्यावरती जी सोमतत्व जे आहे, ती धारण करून तो पृथ्वीवरती येतो, तेव्हा ते आपल्याला शीतलता प्रदान करत असतो. सोमतत्व प्रदान करत असतो. म्हणून चंद्र हा औषधींचा देवता सांगितलेला आहे. आता चंद्र डोळ्याने दिसतो, म्हणून ते आपल्याला जाणवतं. परंतु आपल्या संस्कृतीमध्ये 9 प्रकारचे ग्रह सांगितलेले आहेत. मग हे 9 ग्रह जे आहेत, ह्या 9 ग्रहांवरती सुद्धा म्हणजे त्यातले 2 ग्रह जर आपण छायाग्रह सोडले, राहू आणि केतू, हे चंद्राच्या नोड्स आहेत. त्याच्यावरनं येणारी किरणं आपल्या शरीरावर वेगळा परिणाम करतात. त्याला जुन्या काळामध्ये राहू केतू म्हणले, त्याला आता आपण वेगळं नाव दिलेलं आहे, मॉडर्न सायन्सने. आणि मग ज्यावेळेस या गुरु ग्रहावरनं किंवा बुध ग्रहावरनं ह्याच्यावरनं सुद्धा ऊर्जा परावर्तित होऊन पृथ्वीवरती येत असतात आणि माणसाच्या शरीरावरती हा प्रभाव टाकत असतात. त्याच्या मस्तिष्कावरती प्रभाव टाकत असतात. आणि मग हाच भाग आयुर्वेदामध्ये ज्यावेळेस आपण अष्टांग आयुर्वेदाचं अध्ययन करतो, तेव्हा ग्रहचिकित्सा हा भाग आपल्याला अभ्यासायला मिळतो. तर ग्रहचिकित्सा म्हणजे काय? ह्याच्यामध्ये महर्षी पराशर, वराहमिहिर, चरक, सुश्रुत यांनी फार मोठं अध्ययन केलेलं आहे. आणि त्या ग्रहचिकित्सेमध्ये सुद्धा म्हणजे याला भूतचिकित्सा असं म्हटलेलं आहे, ग्रहचिकित्सेला. आणि ही चिकित्सा जी आहे, ही तुमच्या मानसिकतेवरती आणि शरीरावरती दोघांवरती ही परिणाम करत असते. आणि त्यातल्या त्यात मग चतुर्थी आणि एकादशीचं महत्व त्याच्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, की काय त्या वेव्हज आपल्यावरती काम करतात आणि शरीर कसं उत्सर्जित व्हायला लागतं. आता त्यातली आपण पहिली तिथी जर म्हटलं तर चतुर्थी. चतुर्थी काय? चतुर्थी प्रामुख्याने आपल्याकडे 2 प्रकारची असते. विनायकी असते आणि संकष्टी असते. तर शुक्ल पक्षात येणारी जी चतुर्थी आहे त्याला आपण विनायकी म्हणतो आणि जी कृष्ण पक्षातली आहे त्याला आपण संकष्टी असं म्हणतो. परंतु ह्या 2 चतुर्थींमध्ये पण बरचसं अंतर असतं. मग आयुर्वेदाने चंद्राला मनाचा कारक मानलेला आहे. मग हा विनायकी चतुर्थी जी आहे शुक्ल पक्षातली, हा वाढत्या चंद्राचा काळ असतो. त्यामुळे शरीरातल्या ऊर्जा ह्या वाढत असतात. क्षणाक्षणाला, कणाकणाला वाढत असतात आणि पौर्णिमेपर्यंत वाढत असतात. आणि म्हणून ही विनायकी चतुर्थी जी आहे, ही मानसिक शक्ती आणि संकल्प पूर्ण करण्यासाठी महत्वाची ठरते. कारण चंद्राच्या ऊर्जा तुमच्या बौद्धिक क्षमतेला त्या ठिकाणी आकर्षित करत असतात. आणि संकष्टी चतुर्थी जी आहे, ही उतरत्या चंद्राची असते.
म्हणजे चंद्राची कला कमी कमी होत असते. त्यामुळे मनामध्ये नकारात्मक विचार वाढण्याची शक्यता जास्त असते. मनामध्ये चिंता, नैराश्य हे वाढू शकतात आणि म्हणून रात्री चंद्रोदयापर्यंत उपवास करायला सांगितलं जातं. चंद्राची पूजा करायला सांगतात. आणि मग बघा विनायकी चतुर्थीला आपण गणपतीची पूजा दुपारच्या वेळेला करतो. परंतु संकष्टीला आपण गणपतीची पूजा केव्हा करतो? चंद्रोदय झाल्याशिवाय आपण करत नाही. कारण का? की ती शीतलता चंद्राकडनं प्राप्त होत असते. आपल्या मेंदूच्या लहरींना बॅलन्स करण्याचं काम हा चंद्र करत असतो. आता मानसिक शांतीसाठी चंद्राची उपासना का सांगितली? उपासना म्हणजे फक्त पूजा अर्चा करायची असं नाहीये. तो चंद्राचा प्रकाश अंगावरती घ्यायचा आहे. निदान आपण त्या पूजा करण्याच्या माध्यमातून त्या चंद्रप्रकाशामध्ये जाऊ. आता याच्यामागचं कारण काय आहे? की माणसाच्या शरीरामध्ये 70% जलतत्व आहे. म्हणजे पाणी आहे. मग ते रक्तामधलं असेल, रसामधलं असेल, आहारामधलं पाणी असेल आणि मग हा चंद्र काय करतो, तर पृथ्वीवरचं जेवढं जलतत्व आहे, त्याला आकर्षित करण्याचं काम करतो. कारण चंद्राच्या गुरुत्वाकर्षणामुळं समुद्राचं पाणी हे त्याच्याकडे थोडं खेचलं जातं आणि त्यामुळं भरती ओहोटी या टाइड्स येत असतात. बरं फक्त समुद्राचंच खेचलं जातं का? तर अजिबात नाही. ह्या सबंध सृष्टीमध्ये जिथं-जिथं जलतत्व आहे, ते जलतत्व त्या ठिकाणी त्या चंद्राकडे आकर्षित होत असतं. आणि मग माणसाच्या शरीरामध्ये 70% पाणी आहे. मग चंद्राचं सानिध्य लाभल्यानंतर हे पाण्याच्या ऊर्जा प्रामुख्याने त्या चंद्राच्या दिशेने प्रवाहित झालेल्या असतात. आणि मग आपण पाहतो काही व्यक्तींना स पौर्णिमेच्या दिवशी फिट्स यायला लागतात, वेड्यासारखं करायला लागतात किंवा काही व्यक्ती चंद्र नसताना म्हणजे अमावास्येच्या दिवशी वेड्यासारखं करायला लागतात. त्यांची मानसिक जी काही अवस्था आहे, पातळी आहे ती पूर्णपणे असंतुलित झालेली असते. मग आपण त्यांना म्हणतो वेड लागलं किंवा हा भ्रमिष्ट व्हायला लागला. आणि एकदा काय होतं चतुर्थी एक आपलं पौर्णिमा असताना किंवा अमावास्या असताना माणसांचे डिसिजन सुद्धा चुकतात किंवा काहींचे बरोबर सुद्धा येतात. तर ज्यावेळेस आपण मेडिकलच्या अँगलने पाहतो, मेडिकल सायन्सच्या अँगलने, त्यावेळेस काय होतं, की ज्यांची जी काही ही तत्व आहेत, ज्या मेंदूमध्ये शक्ती ग्रहण करण्याची, स्मरणशक्ती धारण करण्याची तत्व आहेत, ती जर अल्प असतील, तर अमावास्येला कोणाला काहीच आठवत नाही आणि वेड्यासारखं करायला लागतात, भ्रमिष्ट व्हायला लागतात. आणि ज्यांची तत्व अधिक आहेत, जसा मग आपला कॉम्प्युटर हँग झाल्यानंतर कुठलीही फाईल ओपन होते, तसं पौर्णिमेला एखाद्या व्यक्तीचा जर मस्तिष्कामध्ये असलेली स्मृती ही जर ओव्हरफ्लो झाली आणि त्याच्यावरती चंद्राचा प्रभाव पडला, की ती सुद्धा माणसं भ्रमिष्ट व्हायला लागतात, काहीही बरळायला लागतात. आणि आपण म्हणतो मग वेड लागलं किंवा वेड्यासारखं करतो किंवा हा सायकोसोमॅटिक आहे. आणि मग त्याला आपण सायकियाट्रिस्टकडे घेऊन जाऊन त्याच्यावरती उपचार करायला लागतो. तर हे का होतं? तर ही जी असलेली मेधाशक्ती आहे, तुमच्या मेंदूच्या पेशीमध्ये असलेली स्मरणशक्ती आहे, त्याच्यामध्ये पूर्णपणे हे काय होतं, असंतुलन यायला लागतं, ह्या चंद्रामुळं. आणि मग ह्या 2 तिथी अतिशय महत्त्वाच्या असतात, त्या संतुलित ठेवण्यासाठी चतुर्थी आणि एकादशी. कारण ह्या अशा अवस्थेत आलेल्या असतात, त्याचा आणि चंद्राचा कोन, पृथ्वीचा आणि चंद्राचा कोन अशा अवस्थेमध्ये असतात, की शरीरातल्या सगळ्या ऊर्जांच्या पेशी ह्या उत्सर्जित अवस्थेमध्ये असतात, क्लिन्झिंगच्या अवस्थेमध्ये असतात. मग तिथं जर आपण रिपेअर केलं, तर मग पुढं नंतर येणाऱ्या ज्या तिथी आहेत, अमावास्या आणि पौर्णिमा, ह्याला मात्र मग आपल्याला प्रभाव पाहायला मिळत नाही. तिथं माणसं ठीक असतात. आपण पाहतो चांगली वागणारी व्यक्ती अचानक वेड्यासारखी वागायला लागते. आपण पाहतो शांत असलेली व्यक्ती अचानक भडकायला लागते, संतापायला लागते आणि काहीच कारण नसतं. चिडचिडेपणा वाढलेला असतो. तर ह्या वाढणाऱ्या चिडचिडेपणावरती तुमच्या शरीरामध्ये असलेलं पित्त, तुमच्या शरीरामध्ये असलेला अग्नी आणि ह्या तिथींचाही संबंध आहे. ह्या चंद्राचाही प्रभाव आहे. म्हणून मेधा जागृत करणं, बुद्धी जागृत करणं, बुद्धीला धार लावणं, त्यासाठी ही चतुर्थी महत्वाची असते. आता प्रामुख्याने जर आपण पाहिलं मग एकादशीचं काय? तर एकादशी ही देवशयनी आहे. आता देवशयनी एकादशी सगळ्यात आपण मोठी म्हणतो. म्हणजे विष्णूंचं शयन त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता विष्णू म्हणजे काय? तर प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर विश्वाचा असलेला अणु, संचलन करण्याची ऊर्जा. प्रत्यक्षात विष्णू असं कोणी नाहीये. परंतु त्या ऊर्जेला देवतेचं स्वरूप दिलेलं आहे. मग चतुर्थी जी आहे ही तुमची मानसिक शुद्धी करण्यासाठी आहे आणि एकादशी जी आहे ही तुमची शारीरिक शुद्धी करण्यासाठी आहे. या दोन्ही तिथी प्रामुख्याने कारण गणपती कुठला देवता आहे? तर गणपती बुद्धीचा देव आहे. म्हणून बुद्धीची शुद्धी करण्यासाठी
आपल्याला चतुर्थी, तिचा उपवास करायला सांगितलाय आणि विशेषतः संकष्टीचं पालन करायला सांगितलंय. आणि शरीराची शुद्धी करायची असेल, तर प्रत्येक तुम्हाला एकादशीचं पालन करायचंय. आता का करायचं याच्यामागचं सायन्स काय? किंवा आत्मचिंतन, ही चतुर्थी आणि ही जी काही असलेली एकादशी हा साधनांचा चातुर्मास का म्हटलाय? किंवा आत्मचिंतनाच्या तिथी का म्हटलेल्या आहे? आपण चातुर्मास देवशनीनंतर सुरू होतो, तो का पाळायचा आहे? आता प्रामुख्याने जर पाहिलं तर चंद्राची गती आणि त्याचं विज्ञान हे अतिशय रूपकात्मक पद्धतीनं आपल्या संस्कृतीने मांडलेलं होतं. त्या शरीरशुद्धीच्या दृष्टिकोनातनं. बघा चंद्र कसा आहे, इतर ग्रहांपेक्षा हा अतिशय फास्ट आहे, वेगवान आहे. म्हणून त्याला चंचल असं पण म्हटलेलं आहे. आणि मग चंद्र चंचल आहे, तो वेगवान आहे. मग चंद्राची प्रतिमा उभी करताना सुद्धा आपल्या ऋषीमुनींनी काय सांगितलं, की चंद्राचं वाहन हे मृग आहे. चंद्राचं वाहन हरणं कशी चंचल असतात म्हणून चंचल हरणाच्या जोडीच्या मध्ये तो चंद्र बसलेला असतो आणि वेगवानपणे तो पूर्णपणे प्रवास करत असतो. आता चंद्राचं विज्ञान काय, की हा चंद्र औषधींचा कारक मानलेला आहे, जलाचा कारक मानलेला आहे. आणि हा चंद्र नैसर्गिकपणे जरी पृथ्वीचा उपग्रह असला, तरी त्याच्यामध्ये जी गुरुत्वाकर्षण शक्ती आहे, त्याचा पृथ्वीवरच्या असलेल्या सजीव सृष्टीवरती खूप मोठा परिणाम होत असतो. त्याच्या गुरुत्वाकर्षण शक्तीचा. त्याला चंद्रबल असं म्हटलं जातं. आणि मग हे चंद्रबल जे आहे, हे तुमची मानसिक अवस्था संतुलित राखण्यासाठी, तुमच्या मनामध्ये सकारात्मक ऊर्जा निर्माण होण्यासाठी ह्या महत्वाच्या असतात. फक्त शरीर शुद्ध ठेवून उपयोगाचं नाही. तुमची मानसिक अवस्था पण चांगली असली पाहिजे. म्हणजे बघा, काही लोकांना कॅन्सर सारखे आजार होतात आणि तो आजार बराही झालेला असतो, ऑपरेट पण झालेला असतो. परंतु मानसिक अवस्था इतकी कमकुवत असते, की ते मनाने आजारी पडलेले असतात. आणि काही पेशंट असे असतात, फार मोठा क्रिटिकल जरी आजार असला, तरी पण त्यांची विल पॉवर, मानसिक क्षमता इतकी प्रचंड तीव्र असते, इच्छाशक्ती इतकी तीव्र असते, की ते लोकं कधी थकत नाहीत. आणि कारण काय, की त्यांच्या मनाची अवस्था ही अतिशय स्ट्रॉंग असते. आणि त्यालाच मनाच्या अवस्था स्ट्रॉंग असणं, त्यालाच आपण चंद्रबल असं म्हटलं जातं. कारण चंद्र हा मनाचा कारक आहे. आणि म्हणून तर काय, की आपल्याकडं कुठलाही शुभ तिथी, शुभ विधी करायचा असेल, शुभ कार्य करायचं असेल, तर आपल्याला त्या चंद्राचं बल आवश्यक असतं. म्हणून आपण पत्रिका दाखवायला ज्योतिषाकडे जातो ना, त्याच्यामागचं सायन्स खरं हे आहे, की तुम्हाला ते चंद्राचं बल असेल तुमच्या राशीनुसार, तुमच्या असलं कारण ह्या राशी पण खूप वैज्ञानिक आहे. तुमचा जन्म कधी झाला, कुठल्या लग्नामध्ये झाला. लग्न म्हणजे काय, की ज्या तुमच्या जन्माच्या वेळेस सूर्य कुठल्या स्थानावरती होता, कुठल्या राशीमध्ये होता. त्या काल्पनिक अशा मांडलेल्या आहेत. आणि मग त्या अँगलने सूर्याचा प्रकाशाचा प्रभाव तुमच्या त्या गर्भावरती काय झाला होता. तो जन्म झाल्यानंतर ज्यावेळेस तो पहिल्यांदा पृथ्वीवरती आला, त्यावेळेस त्या सूर्यकिरणांचा काय प्रभाव झाला, त्या ऋतूचा काय प्रभाव झाला आणि त्यानुसार अनेक ग्रहांचा प्रभाव काय पडला आणि ती माणसाची असलेली मानसिकता कशी असू शकते, ही 12 प्रकारामध्ये विभागली गेली आणि त्याला 12 राशींचं 12 नाव दिली गेली. आणि मग प्रत्येक राशीचा व्यक्ती जो आहे, तर ह्याच्या मनावरती होणारा प्रभाव सगळ्या ग्रहांचा हा वेगवेगळा असू शकतो, असं आपलं शास्त्र सांगतं. आणि त्याच्यामध्ये मग काय, की चंद्रबल महत्वाचं आहे. म्हणून एक श्लोक आपल्याला पाहायला मिळतो. अनेक शुभ कार्यामध्ये तदेव लग्नम सुदिनं तदेव ताराबलं चंद्रबलं तदेव विद्याबलं दैवबलं तदेव लक्ष्मीपते ते गुरु स्मरामि. अतिशय वैज्ञानिक असा श्लोक आहे. तदेव लग्नम, लग्न म्हणजे काय? विवाहाचं लग्न नाही. लग्न म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळेस जन्माला आला, त्यावेळेस सूर्य कुठं होता? कुठल्या कोणामध्ये होता? सकाळचा होता, दुपारचा होता, का तुमचा रात्री जन्म झालाय, त्यावेळेस सूर्यच नव्हता आणि त्यावेळेस मग त्या ऊर्जा तुमच्यावरती कशा आल्या? मग ते सूर्याचं बळ सुद्धा तुम्हाला अपेक्षित आहे तुमच्या मानसिकतेसाठी. तदेव ताराबलम म्हणजे ताराबलम म्हणजे काय? सगळी नक्षत्र. त्या नक्षत्रांचं बल सुद्धा तुम्हाला हवंय. आणि चंद्रबलम तदेव असं सांगितलेलं आहे. म्हणजे ह्या सगळ्या ग्रहांसोबत चंद्राचं बळ म्हणजे तुमच्या मानसिकतेचं बळ सुद्धा आवश्यक आहे. मला सांगा आपण एखादं काम करायला गेलो आणि आपल्या मनामध्ये इच्छाच नसेल काम करायची, तर ते काम चांगलं होईल का? मनामध्ये इच्छा नाहीये. मग ते कसं होईल? ते अतिशय तोडकं-मोडकं किंवा करायचं म्हणून केलेलं असंच ते होणार आहे. आणि जर तुमची मानसिकता चांगली असेल, तुमचं मन त्या ठिकाणी पूर्णपणे स्वयंकेंद्रित असेल, मनामध्ये ती आवड असेल, तर ते काम निश्चित चांगलं होणार आहे. आणि म्हणून आपण मग विवाह करताना किंवा जी शुभ कार्य करताना आपण चंद्रबल हे पाहत असतो. कारण का? तो मनाचा कारक आहे. आयुर्वेदामध्ये चंद्र हा सोमतत्वाचं प्रतिनिधित्व करतो.
रसधातू, ओझ, थंडावा, स्थैर्य ह्याच्यावरती तो काम करत असतो. पित्ताला कमी करणारा आहे, वाताला स्थिर करणारा आहे. रात्रीचा शीतल चंद्रप्रकाश हा निद्रेला पोषक असतो. म्हणून चंद्रकला रसायन, सोमवल्ली रसायन अशी औषधं पण तुम्हाला आयुर्वेदामध्ये पाहायला मिळतात. कारण का? की ती उष्णता डाऊन करणारी आहेत. तुमचं सोमतत्व वाढवणारी आहेत. म्हणून आयुर्वेदामध्ये चंद्राला फार मोठं स्थान दिलेलं आहे. तो औषधींचा कारक सांगितलाय. योगशास्त्रामध्ये जर आपण पाहिलं तर इडानाडी आणि चंद्रनाडी किंवा ज्याला आपण सूर्यनाडी, चंद्रनाडी असं म्हणतो. उजव्या हाताची जी असते तुमची ती इडानाडी, ज्याला चंद्र म्हणजे जी तुमची पिंगला नाडी, ज्याला सूर्यनाडी आपण असं म्हणतो. आणि इडनाडी म्हणजे काय? जी चंद्रनाडी आहे डाव्या हाताची, ती ओळखली जाते चंद्रनाडी म्हणून. कारण शीतलता पण असली पाहिजे. मग हठ योगामध्ये ज्यावेळेस आपण प्राणायाम करत असतो, तर उज्जैनी प्राणायाम करताना किंवा आपण ज्यावेळेस आपण हे सगळे अनुलोम विलोम आपण ज्यावेळेस प्राणायाम करत असतो, त्यावेळेस दोन्ही पण नाड्या शुद्धी करताना चंद्र नाडी आणि सूर्य नाडी ह्या दोन्ही आपण शुद्ध करत असतो. म्हणून तिथेही चंद्राचं खूप महत्व सांगितले. कारण का? की ध्यान करत असताना बघा, ध्यानाला आपण बसलो तर अनेक लोकांना झोप येते. ध्यान लागत नाही. मग ध्यान तुम्हाला चांगलं लावायचं असेल, तर त्या ध्यानामध्ये चंद्रस्वरूप साधना आणि मन एकाग्र करायला लागतं. आणि मनाला एकाग्र करायचं असेल, तर मग मात्र चंद्रनाडी तुमची ही ऍक्टिव्ह असली पाहिजे. मग ती कशी ऍक्टिव्ह करायची? हे योगशास्त्रामध्ये अतिशय वैज्ञानिक पद्धतीने सांगितलेलं आहे. मग चंद्राशी संबंधित असलेली अंजली मुद्रा, चंद्रभेद प्राणायाम हा सुद्धा तुमच्या शरीराला थंडावा देणारा आहे आणि अनेक आजार बरे करणारा आहे. एवढं महत्व ते योगशास्त्रामध्ये आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये तो मनाचा कारक आहे. चंद्र बलवान असेल तर काही हरकत नाही. तुम्ही सगळी कामं करू शकता. चंद्र दुर्बल असेल, मन बेचैन. फक्त ते सायन्सशी जोडलं गेलं पाहिजे. अंधश्रद्धेशी नाही. आणि पौर्णिमेचा चंद्र तर विशेष शक्ती देतो. आणि ध्यान करताना तुम्ही जर अमावास्येला ध्यान केलं, तर ध्यान अधिक प्रभावी सुद्धा होत असतं. करून बघा एकदा. कारण हे चंद्राचं असलेलं वैशिष्ट्य आहे. आता आधुनिक सायन्स काय म्हणतं, की ज्यावेळेस चंद्र हा आकाशामध्ये असतो, त्यावेळेस त्या रात्रीच्या शीतल प्रकाशामुळे मेलाटॉनिन नावाचं हार्मोन ह्याची निर्मिती होते आणि निद्रा नियंत्रण सुधारतं. त्याच्यामुळे भावनिक चढ-उतार आपल्याला जाणवतात. हे मॉडर्न सायन्स अनेक संशोधनातून असं म्हणत असतं. आता थोडंसं आपण विज्ञानाच्या दृष्टिकोनातनं, भूगोलाच्या दृष्टिकोनातनं पाहूया. आता चंद्र हा पृथ्वीच्या भोवती फिरत असतो. हे आपण भूगोलामध्ये शिकलोय लहानपणापासून. आता पृथ्वीच्या भोवती फिरताना त्याला ऑर्बिट मोशन आपण असं म्हणतो. तो एका ठराविक कक्षेतनं तो फिरत असतो. लंबवर्तुळाकार. असा तो एकदम गोल नाही फिरत, लंबवर्तुळाकार फिरत असतो. मग कधी चंद्र जवळ असतो. मग आपण पाहतो की ज्यावेळेस अश्विन महिन्यामध्ये आपली शरद पौर्णिमा येते, त्या शरद पौर्णिमेला चंद्र अतिशय मोठा दिसतो. आणि इतर पौर्णिमेला चंद्र हा छोटा दिसत असतो. कारण का? की चंद्र हा लंबवर्तुळाकार फिरत असतो. तो कधी पृथ्वीच्या फार जवळ असतो आणि कधी फार दूर असतो. मग त्यालाच आपण उपभू किंवा अपभू असं म्हटलं जातं. त्याला पेरिग्री किंवा अपेग्री असं प्रामुख्याने भूगोलामध्ये म्हणतात. आता ही चंद्राची फेरी जी आहे, ही कशी आहे? एकदम सरळ आहे का? तो आपण आकाशात पाहतो, कधी चंद्र ह्या एका बाजूला असतो, पूर्वेला असतो, कधी उत्तरेला असतो, कधी पश्चिमेला असतो. ही चंद्राची अवस्था का बदलते? कारण चंद्र हा सरळ रेषेमध्ये फिरत नाही. हा तिरक्या रेषेमध्ये त्याचा म्हणजे पृथ्वीचा तुम्हाला चित्रात दिसत असेल स्लाइडमध्ये, की चंद्र जो आहे, ह्या चंद्राचा आणि पृथ्वीचा एकमेकांमध्ये 5 अंशाचा कोन आहे. किती? 5 अंशाचा. त्याच्यामुळं होतं काय, की चंद्राचा हा 5 अंशाचा कोन असल्यामुळं ह्या 5 अंशाच्या कोनामधनं हा चंद्र पृथ्वीभोवती प्रदक्षिणा घालत असतो. त्यामुळं प्रत्येक अमावास्येला किंवा पौर्णिमेला चंद्रग्रहण किंवा सूर्यग्रहण होत नाही. कारण ते सरळ एका राशीत कधीच येत नाहीत. आणि इथं मग राहू केतू काम करतात. जे काल्पनिक मांडलेले आहेत ना, ते इथं काम करतात. आता फक्त त्यावेळेसच्या संकल्पना वेगळ्या होत्या, यावेळेसच्या संकल्पना वेगळ्या आहेत. शब्द बदललेत, प्रभाव तेच आहेत. आता काय होतं बघा, की ज्यावेळेस आपण पाहतो, की पौर्णिमा असते किंवा अमावास्या असते. आता सूर्यग्रहण नेहमी कधी होतं? अमावास्येला होतं. पण सगळ्याच अमावास्येला सूर्यग्रहण होतं का? तर होत नाही. किंवा चंद्रग्रहण कधी होतं? तर चंद्रग्रहण हे पौर्णिमेला होतं. पण सगळ्याच पौर्णिमेला होत असतं का? नाही. ज्यावेळेस पृथ्वी, सूर्य आणि चंद्र ह्या 5 डिग्रीच्या अंशाच्या कोनामध्ये बरोबर एका रेषेमध्ये येतात, त्याच वेळेस ही ग्रहणं होत असतात. आणि ते कधी-कधी होणार आहे, त्याचं जर आपण टायमिंग काढलं, तर पंचांगामध्ये
पुढील हजारो वर्षांची पण असलेली सगळी सूर्यग्रहणं, चंद्रग्रहणं आपल्याला पंचांगामध्ये पाहायला मिळतात. आणि हे गणिती कॅल्क्युलेशन आहे, मॅथेमॅटिकली कॅल्क्युलेशन आहे. याच्यामध्ये काहीही प्रामुख्याने श्रद्धा, अंधश्रद्धेचा काही संबंध नाही. हे भूगोल आहे, हे विज्ञान आहे. चंद्राच्या मध्ये मला सांगा, सूर्याच्या मध्ये चंद्र आला, तर आपल्याकडे काय झालं? अमावस्या झाली. परंतु काय होणार आहे, की सूर्याचा प्रकाश अडकला जाणार आहे आणि काही भागावरती अंधार पडणार आहे. आणि समजा पौर्णिमेला ज्यावेळेस सूर्याचा प्रकाश हा पृथ्वीवरती आहे आणि पृथ्वीची सावली ही चंद्रावरती पडल्यावरती पौर्णिमा असून पण तुम्हाला चंद्र दिसणारच नाही. हे सुद्धा विज्ञानच आहे. परंतु मग हे विज्ञान असताना त्याचा परिणाम काय होतो हे जाणणं सुद्धा शरीरशास्त्राच्या दृष्टिकोनातनं महत्वाचं आहे. फक्त झालं काय, जुन्या लोकांनी अध्यात्माला जोडलं. त्याच्यामुळे ते टिकलं आतापर्यंत. संस्कृतीला जोडलं म्हणून ते परंपरेने आपल्यापर्यंत येत राहिलं. परंतु खरं विज्ञान काय, तर बघा, चंद्र हा उपग्रह आहे, पृथ्वी हा ग्रह आहे आणि सूर्य हा सगळ्यांना ऊर्जा देणारा आहे. आता प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर चंद्र हा पृथ्वीभोवती फिरतो. पृथ्वी हा एक चुंबकाचा असलेला फार मोठा गुरुत्वाकर्षणाचा सोर्स आहे. पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा जी आहे, आपण पाहतो नॉर्थ पोल, साऊथ पोल, ही पृथ्वीभोवती फिरत असते. म्हणजे कुठलाही दगड आपण वरती फेकला तो खालीच का पडतो? कारण पृथ्वीची गुरुत्वाकर्षण. आता पृथ्वीची गुरुत्वाकर्षण कक्षा जी आहे, ती कशी तिच्या कक्षेमध्ये काय करते? ती काम जी करते, ती तिच्या कक्षेमध्ये काम करते. तिच्या एका ठराविक कक्षेमध्ये काम करत असते. आणि त्याच कक्षेमध्ये काही अंशी हा चंद्र सुद्धा येत असतो. ऑर्बिटनुसार तो ज्यावेळेस भ्रमण करतो त्यावेळेस. आता चंद्रालाही स्वतःचं गुरुत्वाकर्षण आहे. पृथ्वी एवढं स्ट्रॉंग नसेल, परंतु त्याला सुद्धा स्वतःच गती आहे आणि स्वतःच असलेलं त्या ठिकाणी गुरुत्वाकर्षण आहे. आता पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळे काय होतं, की पृथ्वी त्या चंद्राला आपल्याकडे स्वतःकडे खेचत असते. परंतु त्याच वेळेस चंद्राचं गुरुत्वाकर्षण हे सुद्धा त्या ठिकाणी काम करत असतं. चंद्राची मोमेंटम पण काम करत असते आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण आणि त्याची गती ही पृथ्वीपासून त्याला बाजूला खेचत असते. बघा, दोन चुंबक आपण एकत्र आणले, साऊथ आणि नॉर्थ हे दोन्ही जर पोल एकत्र केले, तर काय होतं? चुंबक एकमेकांना चिकटतात. परंतु जर आपण साऊथ साऊथ एकत्र आणले तर ते चिटकत नाहीत, ते एकमेकांना दूर फेकतात. अगदी त्याच प्रकारे चंद्राचं गुरुत्वाकर्षण आहे, चंद्राला असलेली मोशन आहे. त्यामुळं चंद्र हा त्याच्या असलेल्या ह्या मोशनमुळं पृथ्वीपासून दूर जातो. परंतु पृथ्वीचं असलेलं गुरुत्वाकर्षण त्याला इतकं पण दूर जाऊ देत नाही, की ती स्वतःकडे खेचत असते. म्हणून चंद्र हा अधांतरी असलेला आहे. जर चंद्राला गुरुत्वाकर्षण नसतं, तर चंद्र सरळ अंतराळात निघून गेला असता आणि सापडला पण नसता कुठं. आणि जर पृथ्वीला गुरुत्वाकर्षण नसतं, तर चंद्र हा कधीच पृथ्वीवरून आदळला असता आणि एखादा मोठा स्फोट झाला असता. परंतु पृथ्वीचं गुरुत्वाकर्षण आणि चंद्राचं गुरुत्वाकर्षण या दोघांच्या वेव्हज एकमेकांना क्रॉस करून चंद्राला विशिष्ट अंतरावरती ठेवत असतात. म्हणून चंद्र आपल्याला आकाशात दिसतो आणि तो फिरताना दिसतो. आता मग या तिथीमध्ये मग चतुर्थी एकादशीला काय होतं? ह्या चंद्राची ऊर्जा कशी काम करते आणि हा चंद्र पृथ्वीभोवती फिरत असताना काय नेमकं घडत असतं? आता बघा, आपण सगळ्या तिथींचा असा जर एक गोलाकार असं चक्र मांडलं आणि त्यांच्या आपण जर अंश म्हणजे ज्या काही त्याच्यामध्ये डिग्रीज आहेत, त्या डिग्री जर आपण मोजल्या, आता अमावस्यापासून आपण सुरुवात केली, तर अमावस्यापासून चंद्र कलेकलेने वाढत जातो. मग प्रतिपदा, द्वितीया, तृतीया आणि चतुर्थी. तर चतुर्थीला चंद्राचा, पृथ्वीचा आणि सूर्याचा एक विशिष्ट कोन झालेला असतो. त्यानंतर मग पुढे आपण गेलो षष्टी, सप्तमी आणि अष्टमी. आता साधारणतः सप्तमी आणि अष्टमी ही अशा तिथी आहेत, की ज्याच्यावरती अमावस्येचाही प्रभाव नसतो आणि पौर्णिमेचाही प्रभाव नसतो. कारण या दोन्ही मिडलला आलेल्या तिथी आहेत. आणि त्यानंतर अष्टमी, नवमी किंवा दशमीपर्यंत आपण पाहिलं, की नंतर मग पौर्णिमेचा प्रभाव वाढायला लागतो. आणि 180 डिग्रीवरती जेव्हा चंद्र येतो, तेव्हा पूर्णपणे चंद्र स्वच्छ दिसायला लागतो. चंद्राचा प्रभाव पूर्णपणे असतो. परंतु मग ज्यावेळेस आपण पाहतो, की एकादशी, द्वादशी म्हणजे ज्यावेळेस मग पुन्हा आपण पौर्णिमेनंतर ज्यावेळेस पुन्हा आपण तिथी मोजायला लागतो, त्यावेळेस काय होतं? पुन्हा प्रतिपदा चालू होते आणि जी प्रतिपदा जी आहे ती कृष्ण पक्षातली असते. पुन्हा मग चंद्राचा प्रभाव कमी, कमी, कमी व्हायला लागतो आणि पुन्हा अष्टमी, सप्तमी येते. त्या सप्तमी, अष्टमीच्या वेळेस पुन्हा तो न्यूट्रल झालेली असते आणि पुन्हा मग होतं काय?
अमावस्येपर्यंत हे चंद्राचा प्रभाव कमी कमी होत जातो आणि अमावस्याला पूर्ण चंद्र नसतो. आता पूर्ण चंद्र नसतो म्हणजे चंद्र नाहीये का? चंद्र आहे. परंतु तो अंधारामुळे दिसत नाहीये. कारण त्या चंद्रावरती पूर्ण प्रकाश पडलेला आहे सूर्याचा आणि त्याची सावली फक्त आपल्याला ती दिसत असते. म्हणून चंद्र आकाशात दिसत नाही. परंतु तो त्या जागेवरतीच असतो. फक्त तो दिसत नाही डोळ्यांनी. कारण का? अंधार आहे. आणि मग ह्याचा प्रभाव हा सजीव सृष्टीतल्या प्रत्येक प्राण्याच्या मेंदूवरती, मस्तिष्कावरती हा अतिशय प्रभावी काम करत असतो. म्हणून शुक्ल पक्ष, कृष्ण पक्ष असे 2 आपल्याला हे पक्ष पाडलेले आहेत. आता त्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर एकादशी आणि चतुर्थी. तर चतुर्थी ही म्हणजे अमावस्येनंतर किंवा पौर्णिमेनंतरचा आलेला 4था दिवस आणि एकादशी म्हणजे तुमचा अमावस्या किंवा पौर्णिमेनंतर आलेला 11वा दिवस. आता तो शुक्ल पक्षातला आहे की कृष्ण पक्षातला, त्यानुसार त्या ऊर्जा आपल्यावरती काम करणार आहे. आणि मग शुक्ल पक्षातली असेल तर वाढत्या चंद्राची चतुर्थी किंवा एकादशी किंवा कृष्ण पक्षातली असेल तर तुम्हाला घटत्या चंद्राची एकादशी असं आपल्याला म्हणता येतं. आता प्रामुख्याने एकादशी जी आहे हा 11वा दिवस असतो. म्हणजे एक तिथी ही 12 अंशाची असते. मग चंद्राने पृथ्वीपासून म्हणजे अमावस्येनंतर किंवा पौर्णिमेनंतर 12 अंश क्रॉस केले की एक तिथी होते. मग एक तिथी झाली की त्याचा प्रभाव बदलतो. मग आपण म्हणतो तिथी संपली, मग प्रतिपदा संपून द्वितीया सुरू झाली. ज्यावेळेस ती तिथी ही 132 अंशावरती येते, त्यावेळेस एकादशी सुरू होते. आणि मग एकादशी सुरू झाली की त्यावेळेसच्या चंद्राच्या ऊर्जा ह्या फार वेगळ्या असतात. आणि मग ह्या चंद्राचा गुरुत्वाकर्षणाशी संबंध असल्यामुळं ज्यावेळेस चंद्र पौर्णिमेला जवळ येतो पृथ्वीच्या किंवा तो पूर्ण शक्तिनिशी असतो, त्यावेळेस पृथ्वीचं जलतत्व हे चंद्राकडे खेचलं जातं आणि मग ज्या ठिकाणी चंद्र आहे त्या ठिकाणी भरती यायला लागते. मग आपण पाहतो नारळी पौर्णिमेला फार मोठी भरती आलेली असते. कारण का? की ते चंद्राकडे जास्त पाणी खेचलं जातं. आणि मग पाणी पृथ्वीवरती आहे तेवढंच आहे. चंद्राकडे खेचलं गेल्यामुळं पाठीमागच्या साईडला कमी झालंय म्हणून पाठीमागच्या साईडला तुम्हाला ओहोटी येणार आहे. आणि ज्या साईडला चंद्र आहे त्या साईडला भरती येणार आहे. मग तिथं ते पाणी वाढलेलं आहे. आणि यालाच आपण टाइड्स किंवा भरती ओहोटी असं म्हणतो. चंद्राकडे ते खेचतं आणि मग त्याचाही परिणाम मग आता जसं पृथ्वीवरचं पाणी जलतत्व जर खेचलं जात असेल, तर माणसाच्या शरीरामध्ये असलेल्या जलतत्वाच्या ऊर्जा ह्या देखील चंद्राकडे खेचल्या जातात. आणि मग त्याचा आपल्या मानसिकतेवरती, शरीरावरती परिणाम होत असतो. सूर्याचा प्रभाव काय पडतो? सूर्याचंही गुरुत्वाकर्षण बल जे आहे, सूर्याच्या ऊर्जा आहेत, किरण आहेत, हे सुद्धा ह्या भरती ओहोटीवरती काम करत असतात. आणि मग हे तिन्ही मिळून ज्यावेळेस एकत्रित काम करतात, म्हणून आपण पाहतो की अष्टमीच्या पहिल्या किंवा तिसऱ्या प्रहरामध्ये आपल्याला ह्या असलेल्या भरती ओहोटी एकदम तुम्हाला सौम्य पाहायला मिळतात. कारण त्यावेळेस पूर्णपणे काटकोनच झालेला असतो. ते एकमेकांच्या विरोधात करतात. म्हणून तीव्रता जी आहे ती वेगळी असते अष्टमीला. सप्तमी आणि अष्टमीच्या दरम्यानमध्ये भरती ओहोटीची. कारण चंद्र, सूर्य, पृथ्वी काटकोनात आहेत. परंतु ज्यावेळेस ते एकत्र एकाच रेषेत असतात 180 किंवा 360 किंवा 0 त्यावेळेस मात्र आपल्याला हे पूर्ण प्रभाव वेगळा पाहायला मिळतो. तर हे असं त्याचं विज्ञान जे आहे हे प्रामुख्याने आपल्यावरती काम करत असतं. आणि मग ते काम काय करतं? तर चंद्राच्या ह्या ऊर्जांचा प्रभाव हा शरीरातल्या द्रव पेशींवरती आणि मनुष्याच्या एंडोक्राईन सिस्टम वरती प्रामुख्याने काम करतो. म्हणजे हार्मोन्स जे आहेत, त्या हार्मोन्स वरती काम करतो. आणि हार्मोन्स वरती काम केल्यानंतर विचारांमध्ये विविधता यायला लागते. तुमच्या असलेल्या मानसिकतेमध्ये पूर्णपणे वैचारिक पातळी पूर्णपणे बदललेली असते आणि नको नको ते विचार किंवा चांगले विचार हे असे सुद्धा त्याच्यामध्ये यायला लागतात. आणि मग ह्याचा परिणाम काय होतो की माणसाचा मेंदू, रक्त, पेशी, लसिका ह्या सगळ्या ठिकाणी पाण्याचं प्रमाण असल्यामुळं चंद्राचा सुद्धा त्या ठिकाणी प्रभाव जातो आणि मग आपले विचार आणि शरीर हे बदलायला लागतं सूक्ष्ममध्ये. आणि मग एकादशीच्या दिवशी काय बदल घडतो? तर एकादशीच्या दिवशी जर आपण पाहिलं तर प्रामुख्याने 132 ते 135 चा हा कोन आपल्याला पाहायला मिळतो. गुरुत्वाकर्षणाचा प्रभाव पौर्णिमेकडे जाताना वाढत असतो आणि अमावस्याकडे जाताना हा घटत असतो. त्यामुळं एकादशीच्या दिवशी मनुष्याच्या शरीरामधलं द्रव संतुलन जे आहे, जो हायड्रो बॅलन्स आहे, तो हललेला असतो. आणि शरीरामध्ये प्रामुख्याने पाणी धरून ठेवण्याची क्षमता जी आहे, ही विसर्जनाच्या अवस्थेमध्ये जाते. उत्सर्जित अवस्थेमध्ये यायला लागते. आणि मग
आपल्याला बघा त्या दिवशी थोडी सूज पडत आल्यासारखी वाटते किंवा थकवा आल्यासारखा वाटतो. कारण शरीर करतं काय, की ह्या चंद्राच्या ऊर्जांच्या प्रभावामुळं, पृथ्वीच्या गुरुत्वाकर्षणामुळं आणि सूर्याचा असलेला प्रभाव ह्याच्यामुळं आपल्या शरीरातल्या पेशी ह्या शिथिल होऊन त्याचा मलांश हा जास्तीत जास्त बाहेर टाकण्याच्या अवस्थेमध्ये येतात. आणि जास्तीत जास्त बाहेर टाकण्याच्या अवस्थेमध्ये आल्यानंतर काय होतं, की एक नैसर्गिकपणेच शरीरशुद्धीची अवस्था शरीराची आलेली असते. त्या काळात पाचन प्रक्रिया पण स्थिर होत असते. म्हणून जर आपण इथं उपवास केला, तर काय होईल? पाचन करायला शरीराला काही मिळालंच नाही, तर तो शरीरातला आम जो आहे, तो पाचन करून बाहेर टाकेल किंवा त्या आम्हाला बाहेर टाकण्याचं तो काम करेल. त्यामुळे दूषित द्रव्य सगळी बाहेर पडतील. मानसिक अवस्थेमध्ये काय होतं? हार्मोनल बदल काय होतात? तर चंद्राच्या स्थितीनुसार प्रकाशमानता आणि गुरुत्वाकर्षण क्षमता ह्याच्यामध्ये झोपेचे पॅटर्न्स बदलतात. मानसिक स्थैर्य, अस्थैर्य, हलकी बेचैनी त्या ठिकाणी जाणवते. भावनिक काळामध्ये काय होतं, की बाबा हे सगळी बेचैनी आल्यामुळं मन, मेंदू, हार्मोन्स हे सगळे स्थिर अवस्थेत जातात. त्याच्यामुळे मग कसं की ध्यान, जप, साधना ह्यासाठी हा दिवस अतिशय उपयुक्त ठरतो. कारण मेंदूमधल्या अल्फा वेव्हज जे आहेत ना, यांची पातळी एकदम स्ट्रॉंग आणि स्थिर अशी राहत असते. म्हणून हे दिवस जे आहेत चतुर्थी आणि एकादशी ध्यान धारणेसाठी अतिशय उत्तम आहेत. आता हे करत असताना मग ध्यान साधना करताना, आत्मशुद्धी करताना शरीरामधल्या द्रवांचं संतुलन, मानसिक स्थैर्य हे सुद्धा गरजेचं आहे. तुमच्या शरीरातली पचन संस्था, विश्रांती, जठराग्नी प्रदीप्त करणं, अंतर्शुद्धी ज्याला आपण सबाह्य अभ्यंतर असं म्हणतो. म्हणजे शरीराच्या आतमधली पण शुद्धी आणि बाहेरची पण शुद्धी. ह्या दोन्ही ठिकाणी क्लिन्झिंगचं काम चालू असतं. आणि शरीरातले विषाक्त घटक हे नैसर्गिकपणे बाहेर जायला लागलेले असतात. ज्याला सीझनल ट्रान्झिशन असं आपण म्हणतो. आणि मग इथं आपल्याला काय करायला सांगितलंय, तर इथं आपल्याला लंघन करायला सांगितलं. आणि लंघन ही चिकित्सा आहे. जेणेकरून होतं काय, सगळे टॉक्सिन शरीराच्या बाहेर पडण्यासाठी मदत होत असते. आणि मग आता ह्या 2 तिथींना करायचं काय? मग पहिली आपण चतुर्थी पकडली. तर पहिली चतुर्थी ही भगवान गणेशांना समर्पित करून टाकली. बघा किती वैज्ञानिक दृष्टिकोनातनं ऋषीमुनींनी विचार केला. बुद्धीची देवता कोण आहे? गणपती आहे. मग गणपतीचं मस्तिष्क मोठं आहे. ती बुद्धीची देवता आहे. विद्येची देवता कुठली आहे? सरस्वती आहे. मग तुम्हाला बौद्धिक शुद्धी करायची असेल, तर मग चतुर्थी तुम्हाला पाळायची. मग प्रामुख्याने 2 चतुर्थ्या आहेत. विनायकी आहे, संकष्टी आहे. परंतु ह्याच्यामध्ये जर आपण पाहिलं तर विनायकी आणि संकष्टीमध्ये फरक काय? विनायकी शुक्ल पक्षातली, वाढत्या चंद्रातली आहे. मग सृजनात्मक तुम्हाला काम करायचंय, क्रिएटिव्ह काम करायचंय, नवीन कार्याची सिद्धी करायची, यश प्राप्त करायचंय. मग विनायकी चतुर्थीचं आपण पालन केलं आणि त्या ठिकाणी आपण उपवास पकडून जर आपण संकल्प सिद्धी केली तर निश्चित यश मिळतं. पूजेची वेळ सुद्धा ही दुपारची असते. आणि विनायकी चतुर्थीला गणपतीचं रूप कसं आहे? वरद स्वरूप आहे. वरद विनायक आहे तो. आणि संकष्टीला कसा आहे? संकष्टीला तो विघ्नहर्ता आहे. कारण संकष्टीला होणार काय? चतुर्थीनंतर चंद्राचं त्या ठिकाणी अस्तित्व कमी कमी होत जाणार. उतरता चंद्र आहे. आणि म्हणून तो शुद्धीकरण विसर्जनासाठी चांगला आहे. म्हणून संकष्टीला आपण दिवसभर उपवास पकडतो. मग तुम्हाला अडथळे, संकटांचा नाश करण्यासाठी तो कामाचा आहे. आणि ज्यावेळेस रात्री चंद्रोदय होईल, त्यावेळेस आपल्याला तो उपवास सोडायचा आहे चंद्रदर्शन करून. कारण हे विघ्नहर्ता स्वरूप सांगितलेलं आहे. आता या चतुर्थ्यांमध्ये जर आपण पाहिलं, अजून एक चतुर्थी ती अंगारकी. आता अंगारकी चतुर्थीबद्दल अनेकांचे खूप गैरसमज आहेत. खरं तर आपण कॅलेंडर पाहिलं, तर अंगारकी चतुर्थी आणि अंगारक योग हे 2 वेगवेगळे आहेत. अंगारक योग चतुर्थी वेगळी आहे. ह्या प्रत्येक वेळेस एकत्र येत नाहीत. आता आपण सर्वसामान्यपणे असं म्हणतो, की संकष्टी चतुर्थी जर मंगळवारी आली, तर त्याला आपण अंगारकी असं म्हणतो. पण गणेश चतुर्थी जी आहे, जी महाचतुर्थी जी भाद्रपद महिन्यामध्ये असते, त्यावेळेस गणपतीचा आपण स्थापना करतो. त्याला गणपतीचा जन्मोत्सव म्हटला जातो. माघी चतुर्थी जी आहे, तिलकुंद चतुर्थी, ती सुद्धा गणपतीचा जन्मोत्सव मानला जातो. पण हे दोन्ही चतुर्थ्या वेगवेगळ्या ऋतूमधल्या आहेत. महाचतुर्थी जी आहे, गणेश चतुर्थी ही भाद्रपदामध्ये येते, वर्ष ऋतूमध्ये येते. त्यावेळेसचं शरीरामध्ये धारण करायचं अन्न वेगळं आहे. आणि माघी जी आहे, तिलकुंद ही वेगळ्या ऋतूमध्ये येते. ती शिशिरामध्ये येते. त्याच्यामुळं त्या ठिकाणी माघ महिन्यामध्ये असल्यामुळं ती तिळासोबत साजरी करायला लागते. आता हे 2 जन्मस्थानं कसं, की ज्यावेळेस पहिल्या गणपतीचा जन्म सांगितला, म्हणजे पार्वतीने मलापासून जो बनवला, तो माघी चतुर्थीचा. आणि ज्यावेळेस त्याला गणपतीचं जे मस्तक हत्तीचं जे गणपतीला लावलं आणि तो पुन्हा त्याचा पुनर्जन्म झाला, तो गणेश चतुर्थीला, भाद्रपद महिना. म्हणून 2दा तो पुनर्जन्म सांगितलेला आहे.
म्हणून ह्या 2 वेळेस आपण गणपतीचा वाढदिवस साजरा करतो. आता ह्या जरी अध्यात्मातल्या गोष्टी असल्या तरी पण प्रामुख्याने काय होतं, प्रकृतीमध्ये जर आपण पाहिलं, अंगारकी आणि अंगारक योग ह्याच्यामध्ये ज्या चतुर्थीला मंगळवार आहे, त्याला आणि संकष्टी चतुर्थी आहे, म्हणजे कृष्ण पक्षातली, तर त्याला आपण अंगारकी असं म्हणतो. ती सात्विक आणि शुभ असते आणि त्याचा प्रभाव त्या दिवसापुरताच असतो. मग तिथं उपवास करायचा आहे, गणपतीचं पूजन करायचंय. पण अंगारक योग जी आहे ना, ही थोडी राजसिक, तामसिक आणि उग्र असते. अतिशय कडक असते. आणि अंगारक योग हा काही महिने राहत असतो. म्हणजे तिथं अंगारक योग कधी असतो, की जेव्हा मंगळ, राहू, केतू आणि संकष्टी ही मंगळवारी येते. त्यावेळेस प्रामुख्याने अंगारक योग असं म्हटलं जातं किंवा बऱ्याचदा अंगारक योग हा महिनाभर पण असतो. कारण मंगळ आणि राहू केतू एकत्र असतील, तर हा अंगारक योग सांगितलेला आहे. कारण मग त्या ठिकाणी शांतिविधी करतात. मग त्याचा प्रभाव सुद्धा हा वेगळा असतो. आता कुठल्याही वारी जर आपण म्हटलं, वार कुठलाही असू द्या, चतुर्थी आली, मंगळ, राहू, केतू युती असेल, तर समजून जायचं की बाबा हा अंगारक योग चतुर्थी आहे. आणि मंगळवारी आहे, चतुर्थी आहे, मंगळ, राहू, केतू एकत्र आहेत. अंगारकी प्लस अंगारक योग ही अतिशय प्रभावी. हा योग खूप दुर्मिळ असतो. कारण ह्याच्या येणाऱ्या ऊर्जा ह्या अतिशय प्रभावी असतात आणि त्याचा फायदा करून घेता आला पाहिजे. तर अशा हे चतुर्थीमध्ये आहे. एकादशीमध्ये पण जवळपास 24 प्रकारच्या एकादशी आहेत. प्रत्येक एकादशीचं नाव वेगळं आहे आणि प्रत्येक एकादशीचा फायदा पण वेगळा आहे. मग चैत्रातली असलेली कामदा एकादशी, तीच कृष्ण पक्षामध्ये ती वरुथिणी येते. वैशाखात मोहिनी येते, नंतर अपरा येते. प्रत्येक एकादशीचं महत्व वेगळं आहे. प्रत्येक एकादशीला शरीरशास्त्र वेगळं सांगितलंय, मानसिक शास्त्र वेगळं सांगितलंय. आपल्याला फक्त 2च एकादशी माहिती असतात. म्हणजे एक देवशयनी आणि दुसरी प्रबोधिनी म्हणजे आषाढी आणि कार्तिकी. ह्या त्यातल्या 2 महत्वाच्या. कारण ह्या 2 का महत्वाच्या आहेत? कारण ह्या दोघांचे ऋतू पण वेगळे आहेत. आणि ह्या सगळ्या एकादशी जर आपण अतिशय वैज्ञानिक पद्धतीने जोडल्या, तर शरीरावरती, मानसिकतेवरती अतिशय वैज्ञानिकपणे काम करत असतात. फाल्गुन महिन्यामध्ये आमलकी येते पहा. आमलकी का येते? आमलकी म्हणजे आवळ्याचं सेवन करायचं असतं. कारण फाल्गुन नंतर तुमचा वसंत ऋतू सुरू होणार आहे. आणि आवळा कसा आहे तुमच्या शरीराला ताकद देणार आहे. व्हिटॅमिन सी त्याच्यामध्ये जास्त आहे. त्या चतुर्थीचं नावच तुम्हाला आमलकी देऊन टाकलंय. आणि एक एकादशी अशी येते जी निर्जलामध्ये ज्येष्ठामध्ये येते. आता हा महिना सुरू झाला. ह्या महिन्यामध्ये तर जी तुम्हाला निर्जला एकादशी येईल. निर्जला एकादशीमध्ये पाणी सुद्धा प्यायला सांगितलेलं नाहीये. आता तुम्ही म्हणाल असं का? पाणी का प्यायचं नाही? तर जुन्या काळामध्ये काय होतं, की पाणी नदीवरनं आणलं जायचं किंवा पाणवठ्यावरनं आणलं जायचं. आपल्यासारखे बोरवेल त्यावेळेस नव्हते. आता काय होतं मे महिन्याच्या उत्तर काळामध्ये म्हणजे ज्यावेळेस उष्णताने पूर्णपणे नवतपा झालेला असतो, जमीन तापलेली असते आणि जमीन जास्त तापली, उष्णता जास्त वाढली, की काय होतं वातावरणामध्ये वादळं यायला लागतात. वावटळं यायला लागतात. अवकाळी पाऊस यायला लागतो आणि ही वावटळं आल्यानंतर ज्यावेळेस हे वादळ येतं, वावटळ येतात किंवा वाऱ्याच्या झुळकी ह्या सगळ्या अशा चक्रीवादळ तयार करत असतात. त्यावेळेस जमिनीवरची धूळ ही पूर्णपणे आकाशात गेलेली असते. आणि जमिनीमध्ये काय तमगुण आहे. तमो बहुला पृथ्वी असं म्हणलेलं आहे आणि जमिनीवरचे किटाणू, विषाणू हे सुद्धा आकाशामध्ये गेलेले असतात. त्या वादळाबरोबर, धुळीबरोबर. धूळ आल्यावर पहिल्यांदा आपण नाक झाकतो की नाही, डोळे झाकतो की नाही, कारण डोळ्यात धूळ जाऊ नये, नाकात ती धूळ जाऊ नये. आणि मग ही वावटळ जास्त असल्यामुळं पूर्णपणे वातावरणामध्ये पण पूर्ण विषाणूंचा प्रभाव वाढलेला असतो. आणि अशात जर समजा अतिउष्णतेमुळे समुद्राची लाट होऊन पाऊस जर आला आणि तो जर पाऊस पडला, तर तो पाऊस पडल्यानंतर तो वातावरणामधले सगळे विषाणू, जीवाणू घेऊन खाली येईल आणि सगळं पाणी त्यावेळेस दूषितच आहे. सगळे विषाणू, जीवाणू जर ज्या पावसाच्या पाण्याने खाली आले आणि ते जर पाणी आपण पिलो, तर अनेक आजार निर्माण होतील. म्हणून पाणी सुद्धा प्यायचं नाही. म्हणून ते एकादशीला नावच देऊन टाकलंय निर्जली एकादशी. आता पाणी प्यायचं नाही म्हणजे असं नाही, तुम्ही शुद्ध करून घेऊ शकता घरातलं. मग त्याच्या काही रेमेडीज आयुर्वेदामध्ये वेगवेगळ्या सांगितलेल्या आहेत. परंतु बाहेरचं पाणी प्यायचं नाही. म्हणून निर्जला एकादशीचं महत्व ते आहे. पाणी का प्यायचं नाही? कारण वातावरणामधली धूळ पूर्णपणे खाली आलेली आहे. पाऊस पडलाय. आणि मग ही एकादशी जर अशी असेल, ते पाणी जे असेल दूषित असणार आहे. ते प्यायचंच नाहीये म्हणून निर्जला आहे. तर हे असे 24 प्रकार आहेत. प्रत्येक एकादशीचं महत्व वेगळं आहे. आणि मग हे महत्व काय आहे? तर प्रत्येक एकादशी वेगवेगळी फळं देणारी आहेत. आता ही फळं जरी अध्यात्मातनं सांगितली असली, तरी प्रचंड वैज्ञानिक आहे, मानसिक आहे. आणि मग ही चतुर्थी एकादशी काय होतं, की
संबंधित देवता, मग चतुर्थीचा गणपती, मग एकादशीचा विष्णू किंवा विठ्ठल. मग तिथी 2 वेळा येते. मग चतुर्थी 2 वेळा येते एका महिन्यामध्ये, एकादशी 2 वेळा येते. मग चतुर्थी तुमचं मनाचं नियंत्रण करणारी आहे, बुद्धीचं नियंत्रण करणारी आहे. एकादशी तुमचं शरीर संतुलन, ऊर्जा संतुलन करणारी आहे. शरीरावरती परिणाम काय होतो, मानसिक परिणाम काय होतो, तो चतुर्थीला तुमचा फोकस, डिसिजन मेकिंग खूप चांगलं वाढतं. एकादशीला काल्मनेस येतो, इमोशनल बॅलन्स होतो. शरीरावरती परिणाम काय होतो, नर्व्हस सिस्टम खूप शांत होते आणि तुम्हाला एकादशीला डायजेस्टिव्ह सिस्टम जी आहे, ही खूप चांगली होत असते. म्हणून शरीरावरती ह्या 2 तिथींचा परिणाम काय पहा. चतुर्थी तुम्हाला करेल काय? नर्व्हस सिस्टमला शांत करेल. एकादशी डायजेस्टिव्ह सिस्टमला शांत करेल. वैज्ञानिक आधार काय, की माइंड रेग्युलेशन तुमचं चंद्रामुळं चतुर्थीला चांगलं होईल आणि एकादशीला ॲटोप्लेसी किंवा मेटाबॉलिक रिसेट त्या ठिकाणी होईल. मोबाईल हँग झाला किंवा मोबाईलमध्ये जास्त डेटा आला, आपण रिसेट करतो की नाही? फॉर्मॅट मारतो की नाही? मग तसं शरीर पण ह्या 2 तिथींना फॉर्मॅट मारायचंय. म्हणजे मेंदू चतुर्थीला फॉर्मॅट मारायचा आहे, एकादशीला शरीर फॉर्मॅट मारायचंय. आणि म्हणून त्यासाठी काय सांगितलंय? उपवास सांगितलाय. त्याची पौराणिक महत्व भरपूर असतील, परंतु विष्णू म्हणजे विश्वाचा असलेला अणू. हा अणू हा तुमच्या शरीरामध्ये संचलन करतोय. कारण विष्णू तत्व नावाची ऊर्जा ही सबंध सृष्टीमध्ये आहे, जी प्रत्येक प्राण्यामध्ये संचलनाचं काम करते. आणि अशी फक्त एक ऊर्जा नाही, 3 ऊर्जा काम करतात. ज्याला ब्रह्म ऊर्जा, जी ज्ञान निर्माण करायची, सृजन करण्याची. शरीरावरती जखम झाली, ऑटोमॅटिक कशी काय भरून येते? औषध लावल्यावरती. काय काम करतं औषध? तर शरीरामध्ये पहिल्यापासूनच ब्रह्म ऊर्जा आहे आणि ती सृजन करण्याचं काम करते. तुमच्या पेशींना जोडण्याचं काम करते. नवीन पेशी निर्माण करण्याचं काम करते. मग आपल्या शरीरामध्ये लाखो पेशी ह्या प्रत्येक तासाला जन्म घेत असतात. त्या ठिकाणी संचलन करत असतात आणि मृत्युमुखी पण पडत असतात. म्हणून एक आहे जनरेटर. ती जनरेट करणारी ऊर्जा म्हणून तो जनरेटर इज कॉल्ड बाय ब्रह्मा. एक आहे ऑपरेटर, तो ऑपरेट करणारा आहे म्हणून त्याला म्हणलं ऑपरेटर, तो आहे विष्णू. आणि ज्या बिनकामाच्या पेशी झालेल्या आहेत, मृत पेशी झालेल्या आहेत, त्यांना नष्ट करण्याचं काम करणारा आहे इज कॉल्ड बाय महेश, शिव ऊर्जा. म्हणून ब्रह्मा, विष्णू, महेश किंवा ब्रह्म, विष्णू, शिव ह्या 3 ऊर्जा ह्या काम करतात ह्या सृष्टीमध्ये. आणि त्यांना फक्त आपण देवत्वाचं स्वरूप दिलेलं आहे आणि ह्या तिघांच्या स्वरूपामध्येच आपण त्यांना देवाचं पूजन करतो. खरं सायन्स हे आहे, की आपल्या शरीरामध्ये असलेल्या त्या ऊर्जांना संतुलित ठेवणं, ज्याला वात, पित्त, कफ असे आपण म्हणू शकतो. आता ते संकल्पना आहे. परंतु ही तिघं ज्यावेळेस एकत्र काम करतात, ज्याला आता जुन्या काळामध्ये ब्रह्म ऊर्जा, विष्णू ऊर्जा, शिव ऊर्जा म्हटलंय. आजच्या काळामध्ये आपण त्याला काय म्हणू शकतो? फेज 1, फेज 2, फेज 3. फेज 1 जे आहे, ही तुमच्या घरात आपण छोट्या गोष्टींसाठी इलेक्ट्रिसिटी वापरतो. फेज 2 जी आहे, घरामधली इलेक्ट्रिसिटी आहे. आणि फेज 3 तुम्हाला मोठं काम करायचंय, मोठी मशीन चालवायची, मोटर चालवायची, तिथं फेज 3 लागते. फेज 4 ऊर्जा अजून निर्माण झालेली नाही. परंतु मग ह्या तीनही ऊर्जा जेव्हा एकत्र येतात, तेव्हा त्या ह्या अंतराळातल्या अतिशय मोठ्या असतात. आणि मग याचं वर्णन आपल्याला काय कुठं सापडतं? भगवान दत्तात्रयांच्या आरतीमध्ये. आणि मग बघा, ह्या तिघांनाही ब्रह्मा, विष्णू, महेश एकत्र आलेत. फेज 1, फेज 2, फेज 3. प्रोटॉन, न्यूट्रॉन, इलेक्ट्रॉन. जनरेटर, ऑपरेटर, डिस्ट्रॉय एकत्र आला. त्याला आपण म्हणतो, ती एक संकल्पना आहे दत्त. आणि मग दत्तात्रयांची आरती ज्यावेळेस आपण म्हणतो, तर प्रत्येकाची पाठ असेल किंवा माहिती असेल, ऐकली असेल, तर नाथ महाराजांनी हे आरतीमध्ये खरं विज्ञान सांगितलंय. खूप छानपणे सांगितलंय. ते काय म्हणतात? आपण दत्तात्रयांची थोडी आरती आठवा. त्रिगुणात्मक, त्रयमूर्ती, दत्त हा जाणा. तो जाणायला सांगितलाय, प्रत्यक्षात नाहीये. तो जाणायचा आहे. मग त्रिगुणात्मक म्हणजे 3 गुणात्मक रज, तम, सत्व हे 3 गुण जे आहेत किंवा सत्व, तम, रज आपण जे म्हणतो, हे 3 गुणात्मक असलेला ह्या सृष्टीचे गुण घेऊन आलेला त्रयमूर्ती. जर आपण त्यांना मूर्तीच्या स्वरूपात पाहिलं, त्रिगुणात्मक त्रयमूर्ती हा दत्त जाणा. आणि दत्त नावाची जी 3 फेज पॉवर आहे ती अतिशय स्ट्रॉंग आहे. मग ती किती स्ट्रॉंग आहे? त्रिगुणी अवतार त्रैलोक्य राणा. जर ही 3 फेज ऊर्जा एकत्र आली तर त्रैलोक्यावरती राज करू शकतील, एवढी ती स्ट्रॉंग आहे. आणि मग ती शोधायची झाली शास्त्रज्ञांना, तर कशी शोधता येईल? तर मग ते पुढे म्हणतात, पुढच्या कडव्यामध्ये, नेती नेती शब्द नये अनुमाना. म्हणजे काय? की न इति, न इति हे आकाश तत्व आहे. न इति, जिथं अंत लागत नाही.
जिथं शब्दाचा अनुमान लागत नाही, असा नेती नेती शब्द नये अनुमाना. आणि जुन्या काळचे जे वैज्ञानिक होते, ज्यांना आपण आज सायंटिस्ट म्हणतो, तोच शब्द जुन्या काळी ऋषी, मुनी जे होते त्यांना म्हटलं जायचं. आणि मग ते काय म्हणतात, जर शोधायचे असेल, "सुरवर मुनिजन समाधी नये ध्याना." म्हणजे सूर, वर, मुनी, जन या सर्वांनी जर समाधी अवस्थेत गेले, सखोल अवस्थेत गेले, त्यावेळेस ती ध्यानात येईल. किती ही मोठी आहे. म्हणजे ह्या अतिशय वैज्ञानिक सांगितलेलं आहे, की तो प्रत्यक्षात नाहीये, ती जाणायचंय. आणि मग ह्या अशा ऊर्जा, ह्या जे पिंडी ते ब्रह्मांडी, येत पिंडे तत ब्रह्मांडे. मग ह्या ऊर्जा शरीरामध्ये पण आहेत. आणि मग त्या जर शुद्ध करायच्या असतील, तर मग आपल्याला प्रामुख्याने ह्या तिथी ज्या आहेत, ह्या आपल्या शरीराला आणि मानसिक अवस्थेला रिसेट करणाऱ्या आहेत. आणि म्हणून विष्णूंचं शयन. आता हे काय आहे? तर निसर्ग धीमा झालेला आहे. बीज, वनस्पती ह्यांच्या विश्रांतीचा काळ आहे. त्या ठिकाणी आपण शेती करतो. तर नुकतंच बीज लावलेलं आहे. तर तिथं आपल्याला निसर्ग थंड आहे. शांततेत चाललेला आहे. मग तिथं म्हणून हे विष्णूंचं शयन सांगितलंय. विष्णू त्या ठिकाणी झोपलेले आहेत देवशयनीला. उठतात कधी? ज्यावेळेस पीक निर्माण होतं, फळं येतात, त्यावेळेस आपण कार्तिकीला उठवतो, की उठा आता. आणि जर आपण विज्ञान दृष्टिकोनातनं पाहिलं, तर बघा, पौर्णिमेला जमिनीतला ओलावा हा चंद्राच्या दिशेने वरच्या दिशेने असतो. म्हणून जमिनीपासून वरची फळं जी आहेत, पान, फूल, फळ किंवा औषध, हे पौर्णिमेला काढलं जातं किंवा शुक्ल पक्षात काढलं जातं. आणि जमिनीच्या खाली असलेली जी काही कंदमुळं आहेत किंवा मुळं आहेत, त्यांची औषधं ही आपण कधी काढतो? कृष्ण पक्षामध्ये काढतो. कारण चंद्र नसतो किंवा कमी असतो. त्याच्यामुळे त्याच्या ऊर्जा त्या पृथ्वीकडे गेलेल्या असतात. म्हणून कंदमुळं किंवा कांदा, लसूण ही जर शेती केली, तर ते कधी काढतात? तर त्याची ताकद जास्त मिळावी, ऊर्जा जास्त संकलित राहाव्यात म्हणून कांदा, मुळा किंवा लसूण ही सगळी कंदमुळं आहेत, गाजर हे ज्यावेळेस शेतकरी काढतो, तो हा कृष्ण पक्षात काढतो. म्हणून आपल्याला कॅलेंडरमध्ये लिहिलं असतं, की धान्य पेरा, धान्य काढा. हे त्या तिथीनुसार असतं चंद्राच्या त्या शक्तीवरती. आणि मग आपल्याला डिटॉक्सिफिकेशन कसं करायचंय? आपल्याला त्याचा फायदा कसा करून घ्यायचा? तर उपवास करून. आजकाल उपवास म्हणजे खवय्यांची मेजवानीच असते. म्हणजे थालीपीठ करू राजगिऱ्याचं, का खिचडी करू, का रताळं भाजू, का अजून काही तळण्याचे पदार्थ आणू? हे सगळे प्रश्न मनामध्ये पडलेले असतात. आणि एकादशी चतुर्थी हा उपवासाचा भाग न राहता तो सेलिब्रेशनचा भाग झालाय. सोहळ्याचा भाग झालेला आहे. खरं तर काय, की याचं शास्त्र काय सांगतंय, की त्याला लंघन चिकित्सा म्हणलेला आहे. लंघणे लघु. ज्यावेळेस लघुगुण आपल्या शरीरामध्ये येतो, त्यावेळेस आपल्या शरीरामधले टॉक्सिन्स हे बाहेर गेलेले असतात आणि शरीराची आणि मनाची अवस्था ही पूर्णपणे स्ट्रॉंग झालेली असते. मग उपवास कसा करायला सांगितला, तर उपवासाचे 4 प्रकार आहेत. उपवास करायचा म्हणजे काहीच खायचं नाहीये. शांत ठेवायचंय, रिसेट करायचंय शरीर. हृदयाला पण विश्रांती द्यायची आहे. कारण काय होतं, जठराला विश्रांती मिळाली, की ऑटोमॅटिक हृदयाला पण मिळते. आता हृदय हे तर आपल्याला जन्म झाल्यापासून अगदी मृत्यूपर्यंत अविरतपणे काम करत असतं. तुमची फुफ्फुसं जन्मापासून मृत्यूपर्यंत अविरत काम करत असतात. मग कधीतरी त्यांना विश्रांती द्या. आता विश्रांती द्यायची म्हणजे ते बंद करायचेत असं नाही. आपल्याला त्यांच्यावरचा लोड कमी करायचा. जर हृदयावरचा लोड कमी झाला, तर हृदय अधिक चांगल्या गतीने काम करतं. मेंदूवरचा लोड कमी झाला, तर मेंदू अधिक तीव्रतेने काम करतो. फुफ्फुसांवरती लोड कमी झाला, किडनीवरचा लोड कमी झाला, लिव्हरवरचा लोड कमी झाला, की तो अजून चांगल्या प्रकारे काम करतो. म्हणून त्याची सर्व्हिसिंग करायची. आणि मग सर्व्हिसिंगचे 4 प्रकार सांगितलेले आहेत. मग निर्जली उपवास करा किंवा वॉटर फास्टिंग करा, ज्याला पाण्याचा आपण म्हणतो, किंवा फळांचा करा, ज्याला आपण फराळ म्हणतो. आणि साधा उपवास, लाईट फास्टिंग करा. आता हा प्रकृतीनुसार करायचा आहे. म्हणजे एकदम आपल्याला असं आवाजावी काहीच करायचं नाहीये. आपली प्रकृती काय आहे? आपल्या शरीरातले आजार काय आहे? शुगर लेव्हल कशी आहे? ब्लड प्रेशर कसं आहे? हे सगळं सांभाळून आपल्याला उपवास निवडायचा आहे. आता निर्जली कोणी करायचं ड्राय फास्टिंग, जे अतिशय निरोगी आहेत, ज्यांना कुठला आजार नाही, सक्षम आहेत, तरुण आहेत, अशा लोकांनी निर्जली उपवास केला तर चालतो. जे कफाच्या प्रकृतीचे आहेत, त्यांनी हा निर्जली केला तर चालेल. आता का? निर्जली केल्यामुळे होईल काय, की शरीर जे आहे, हे तुमच्या शरीरामध्ये तुमच्या पेशींमध्ये असलेलं जे अतिरिक्त जल किंवा अतिरिक्त असलेल्या सगळ्या गोष्टी ह्या स्वतःकडे खेचून घेईल, ती वापरायला सुरुवात करेल. आणि जेवढे नको असलेले पदार्थ जे आहेत, ते कोष्टात येतील आणि तुमच्या युरिनद्वारे, मलाद्वारे बाहेर पडतील. शरीर रिकामं राहील, हलकेपणा येईल आणि तुमची शरीरशुद्धी ऑटोमॅटिकली त्या उपवासाने होऊन जाईल.
आता समजा एखाद्या कफाचा नाहीये, पित्ताचा आहे किंवा वाताचा आहे किंवा नॉर्मल आहे, एखाद्याला सहन होत नाहीये भूक, निर्जली जमणार नाहीये, तर फार काय हार्ड अँड फास्ट नाहीये. मग तुम्ही वॉटर फास्टिंग पण करू शकता. मग वॉटर फास्टिंग कसं करायचं? लिंबू पाणी घेऊ शकता. मध आणि पाणी तुम्ही थोडंसं कोमट पाणी घेऊ शकता. गरम पाणी नाही, गरम पाण्यात मध टाकत नाहीत. कोमट पाण्यामध्ये तुम्ही मध आणि हे घेऊ शकता. मग कोमट पाण्यात मध घेतला तर जो एक्स्ट्रा कफ आहे तुमच्या अगदी घशापासून जिभेपासून तर तुमच्या पूर्ण सगळ्या ट्रॅक सिस्टम मधला, डायजेस्टिव्ह ट्रॅक मधला सगळा जो कफ आहे एक्सेस खराब तो बाहेर टाकायला तो मध मदत करेल. फाडून टाकेल ते कफाला अक्षरशः. लिंबू करेल काय? बघा आपल्याकडं तेलकट भांडं झालं तर आपण काय करतो? लिंबू, मीठ टाकून ते धुतो की नाही? धुतल्यावर काय होतं? सगळा उषटपणा निघून जातो. मग तुमच्या आतड्यांमध्ये जे चिकटलेला आम आहे, तो पण हे लिंबू पाणी आणि त्याच्यावर थोडं मीठ ते सगळं बाहेर काढून टाकतं. चिमूटभर मीठ टाकायचं, सैंधव मीठ आणि लिंबू, अर्ध लिंबू पिळायचं आणि ते कोमट पाणी पिल्यानंतर होईल काय? सगळा ट्रॅक तुमचा शुद्ध होऊन जाईल. सगळी चिकटलेली घाण त्या पाण्यामधनं ही बाहेर पडणार आहे आणि तुमचं शरीर त्या ठिकाणी शुद्ध होणार. मग तुम्ही हर्बल टी पण घेऊ शकता. तुमच्या प्रकृतीनुसार. जर तुमची पित्ताची असेल, वाताची असेल, त्यानुसार आपण वनस्पती निवडल्या, तर पूर्णपणे तुमच्या शरीरातल्या पेशी पासून सगळ्या अवयवांपर्यंत सगळी शुद्धी त्या पाण्याच्या उपासने होते. आणि खरा असाच उपवास अपेक्षित आहे आयुर्वेदाला आणि संस्कृतीला पण. आपल्याला रिसेट करायचं, धुवून काढायचंय. दिवाळी आली, दसरा आला, आपण घर धुतो की नाही? गणपती आला तर घर साफ करतो की नाही? नवीन सण आला की आपण घर आवरायला काढतो. तसं मग एकदा शरीर पण आवरायला काढा. आणि ते तुम्ही वर्षातनं 2 वेळा काढा किंवा 6 महिन्यातनं तुम्ही प्रत्येक वेळेस 2-2 वेळा काढा किंवा कसंही करा. पण फक्त आठवड्यातनं एकदा तरी आपण घर आवरलं पाहिजे. आपण जॉबला जातो. सोमवारपासून शनिवारपर्यंत काम करतो. पण एक दिवस तरी आपल्याला विश्रांती हवी असते, कुटुंबासाठी वेळ. मग रविवारचा दिवस असेल किंवा सुट्टीचा दिवस आपण घरातली आवरावर करतो. सगळं सगळं काही सेट करतो आणि पुढचं आठवडा चांगला जावा त्यासाठीच आपली तयारी असते. अगदी तसंच आहे मग शरीराचं पण तुम्ही करू शकता. म्हणून तो उपवास सांगितलाय. म्हणून ती चतुर्थी कदाचित त्यासाठीच येत आलेली असावी. प्रत्येक आठवड्यामध्ये चतुर्थी किंवा एकादशी ह्यासाठीच असते. आता ज्यांना अजिबातच समजा पित्ताचा व्यक्ती आहे आणि त्याला अजिबात दम निघत नाही, भूक हे होत नाही, चक्कर येतेय किंवा अगदी गरगरल्यासारखं व्हायला लागलंय, शुगर कमी झालीये, एकदम हायपोग्लायसेमिया झाला किंवा तुम्हाला फार त्रास होतोय, शक्ती अंगात राहिली नाही, तर मग थोडासा फराळ तुम्ही करू शकता. फराळ म्हणजे खिचडी नव्हे. फराळ म्हणजे फल आहार. त्याचा अपभ्रंश झालाय फराळ. त्याला फ्रूट फास्टिंग असं म्हणतो. आता काही फळं पण अशी आहेत, की जी तुमच्या शरीरातले टॉक्सिन्स बाहेर काढणारी. मग ज्याला भूक सहन होत नाही, चक्कर येतेय किंवा ज्याला शारीरिक क्षमता कमी होते, असे व्यक्ती असतील, वृद्ध व्यक्ती असतील किंवा अशक्त व्यक्ती असतील, तर अशा लोकांनी अशी काही फळं निवडायची आहेत, ज्याच्यामध्ये काय होईल, फायबरची मात्रा जास्त आहे आणि तुमच्या शरीराला जी एनर्जी आहे, ही योग्य प्रमाणात मिळेल, परंतु तुम्हाला चक्कर वगैरे येणार नाही आणि शरीराचं फास्टिंग पण होईल. त्या ठिकाणी क्लिन्झिंग पण होईल. मग तुम्ही सफरचंद खाऊ शकता, पेरू खाऊ शकता. त्याच्यामध्ये फायबर जास्त आहे असे. त्यानंतर तुम्ही ऋतूनुसार फळं जी आहेत, मग कलिंगड खाऊ शकता. मग तुम्ही फळं जरी भरपूर खाल्ली, तरी पण काय होणार आहे? क्लिन्झिंग तुमचं होणार आहे. पण हे करताना पाणी पण तुमचं वॉटर फास्टिंग आणि फराळ हे दोन्ही बरोबर ठेवायचं. की वॉटर फास्टिंगने होईल काय? शरीर क्लीन होत राहील आणि फारच अशक्तपणा आला, ऊर्जा डाऊन झाली, तर तुम्ही एक फळ खाऊ शकता, एक सफरचंद खाऊ शकता, एखादा पेरू खाऊ शकता, संत्र खाऊ शकता, आवळा खाऊ शकता. तुमच्या शरीराला तो जास्त व्हिटॅमिन देईल. आवळा शक्यतो वापरा. आवळ्याचा ज्यूस प्या. जेणेकरून होईल काय शरीर शुद्ध होईल. आणि ज्याला पूर्णपणे हे तीनही प्रकार जमत नाही, मग त्याला लाईट फास्टिंग सांगितले. आता साबुदाणा हा कसा आला आपल्या शरीरामध्ये किंवा हा साबुदाणा कशा प्रकारे काम करतो? तर साबुदाणा हा गुरुगुणांचा आहे. ज्याच्यावरती आपण विजत ठेवून त्याच्यावरती संस्कार करतो. आता बऱ्याचदा काय होतं, की अनेकांचा उपवास पकडणारी माणसं शक्यतो ही वृद्ध असतात. वात प्रकृतीचा प्रभाव त्यांच्यावरती जास्त असतो. त्या लोकांची म्हणजे ही चान्सेस जास्त असतात. ती लोकांची संख्या जास्त असते. आता जर जास्तच वात वाढायला लागला, वायू जास्त प्रकोपित झाला, तर कफ थोडा वाढला पाहिजे. म्हणून कफकारक असलेला साबुदाणा हा थोडासा जर आपण खाल्ला, तर तुम्हाला तो बॅलन्स करतो. तो काय करतो? बॅलन्स करतो. म्हणून तो कसा खायला सांगितलाय साबुदाणा सुद्धा, की तो तुपामध्ये तुम्हाला त्या ठिकाणी तो हे करायचंय, बनवायचंय. त्याला तुपाची फोडणी द्यायची आहे.
आणि त्याच्यामध्ये थोडंसं जिरं टाकायचं. तुम्ही म्हणा जिरं उपवासाला चालत नाही. उपवासाला हे चालत नाही, ते चालत नाही असं काही नसतं. उपवासाला काय चालत नाही? जे तुमच्या शरीराला अपायकारक आहे ते चालत नाही. मग तुम्ही थोडंसं जिरं टाकलं तर पाचन चांगलं होईल आणि तुपामध्ये टाकलं तर तुमच्या शरीरामध्ये पित्त वाढणार नाही. कारण पित्ताचं क्षमन करणारं हे तूप आहे. म्हणून तुपातली खिचडी असते, तेलातली नसते आणि साबुदाणा थोडासा, अगदी थोडा तुम्हाला खायचा आहे, जेणेकरून तो कफाला वाढवेल आणि एक्सेस वात जर वाढला, तुम्हाला थरथरायला लागलं किंवा तुम्हाला अशक्तपणा जास्त यायला लागला, तर तो साबुदाणा बॅलन्स करेल. म्हणून ती साबुदाण्याची खिचडी आलेली आहे. पण लोकं ती इतकी खातात, अगदी गळ्याशी येईपर्यंत आणि जो म्हणजे टॉक्सिन शरीराच्या बाहेर काढायचे ते राहतं बाजूला आणि आपण डबल टिबल टॉक्सिन्स वाढून बसतो. कारण शरीर नॅचरलपणे टॉक्सिन्स सोडतच असतं आणि वरनं साबुदाणा भरमसाठ खातो. त्यात तो आपण तेलातले साबुदाण्याचे वडे तळून खातो. त्याच्यामध्ये दही पण बरोबर असतं. म्हणजे सगळ्या टॉक्सिन्सचाच मारा शरीरावरती करतो आणि सगळ्या उपवासाचा सत्यानाश करून टाकतो. हे सगळे जिभेचे चोचले आहेत. एकादशी आणि चतुर्थी ही शरीर शुद्धीसाठी आहे, मानसिक शुद्धीसाठी आहे. हे तुम्हाला खाण्यासाठी नाहीये. आणि मग मॉडर्न सायन्स पण तेच सांगतं. इंटरमिटेंट फास्टिंग काय आहे? नॅचरोपॅथीमध्ये असेल किंवा आता सगळं वर्ल्ड हे फॉलो करतंय, की 16-8 म्हणजे उपवास कसा असावा? 16 तास धरावा, 8 तास 16 तास उपवास करावा, 8 तास खाण्याची वेळ असावी. 5 2 किंवा 24 तासातला एका उपवास. हे हे अशा पद्धती आता आलेल्या आहेत. वेस्टर्न कंट्रीजमध्ये आपण पाहतो. तुम्हाला फास्टिंग ही चिकित्सा सांगितली आहे. आता याचं वैज्ञानिक काय कारण आहे? उपवास केल्यामुळं पचन संस्थेला आराम राहिला, तर ऊर्जा, शरीरशुद्धी ह्यांच्या कार्यासाठी आपण ती वापरू शकतो. पाचन चांगलं होतं. टॉक्सिन्स चांगले. आपण ऑइल ऑइल का चेंज करतो आपण गाडीचं? ज्यावेळेस गाडी सर्व्हिसिंगला नेतो. ऑइल का चेंज करतो? कारण जे ऑइल वापरून खराब झालंय, त्याच्यामध्ये कचरा भरपूर आहे. तो जर काढला, चांगलं ऑइल टाकलं, तर इंजिन चांगलं काम करेल. मग जर तुम्ही एक दिवस उपवास पकडला, हे सगळा कचरा बाहेर काढून टाकला, तर तुमच्या असलेले शरीरातले इंजिन, हृदय असेल, म्हणजे ह्या सगळ्या संस्था, श्वसन संस्था, पचन संस्था, त्या तुमच्या चांगल्या काम करायला लागतील आणि त्या सक्षम बनतील. कारण हा काम करून सारखं हा साठलेला असतो. अन्न पडून साठलेला असतो. आणि मग डिटॉक्सिफिकेशन करताना, शरीरातले विषारी द्रव्य बाहेर काढताना ऑटोप्लासी जी आहे ही प्रक्रिया, ह्या काय होतं विषद्रव्य, एक्सॉस फॅट, निकामी पेशी ह्या सगळ्या बाहेर पडतात आणि त्यामुळे तुमच्या त्वचेला, यकृताला, जे लिव्हर आपण ज्याला म्हणतो, किडनीला हा आराम मिळत असतो. आणि नॅचरली ह्या 2 तिथीला हे सगळं बाहेर पडतं म्हणून हे 2 तिथी पाळणं गरजेचं आहे. ज्यांना शुगरचा त्रास आहे, शुगरच्या पेशंटनी बघा इन्शुलिन सिक्रेट होण्याची सेन्सिटिव्हिटी पण सुद्धा ही एकादशी चतुर्थी वाढवत असते. कारण काय होतं, तुम्ही जास्त भोजन केलं, ते पचवायला जास्त तुम्हाला त्या ठिकाणी जठराग्नी लागणार. तुम्हाला मग जास्त अन्न आलं, की ते पचवायला पित्त सुद्धा जास्त लागणार आणि पित्त जास्त आलं, ऑटोमॅटिकली तुमच्या शरीरामध्ये जो पॅनक्रिया आहे, त्याला पॅनक्रियाटिक ज्युसेस त्याच्यामध्ये तयार होतात, इन्शुलिन तयार होतं. त्याला पण पॅनक्रियाला बिचाऱ्याला जास्त वेळ काम करायला लागणार. कारण जेवढं जास्त अन्न, तेवढा पॅनक्रियामध्ये असलेलं इन्शुलिन पण जास्त सिक्रेशन व्हायला लागेल. आणि मग जास्तीत जास्त मग क्षमतेपेक्षा जर जास्त सारखंच ते इन्शुलिन जर तुमचं सिक्रेशन होत असेल पॅनक्रियातनं, तर तो एक वेळ निकामी होऊन जातो पॅनक्रिया. आणि निकामी झालं की आपण मला डायबिटीस टाइप 2 आपण त्याला असं म्हणतो किंवा टाइप 1, टाइप 2 मध्ये तो येत असतो. कारण का, की ह्या पॅनक्रियाला पण त्याच्या क्षमतेनुसार काम द्यायचंय. आणि उपवास पकडला की काय होतं, की एक तर टॉक्सिन्स सगळे बाहेर निघालेत आणि तुमचं इन्शुलिन पण मग त्यावेळेस म्हणतो थँक आणि थँक यू म्हटल्यामुळं त्यालाही वेळ मिळतो रिसेट व्हायला. तेही रिसेट होतं आणि मग तिथून पुढे तो चांगल्या प्रकारे इन्शुलिन तयार करायला लागतो. कारण विश्रांती मिळाली, फ्रेश झालाय. आपण महिनाभर भरपूर काम केलं तर एक दिवस आपण कुठेतरी निसर्गाच्या ठिकाणी फिरायला जातो. कारण का काही नको. जगातलं हे राडगाडगं आपल्याला काही नको. जरा शांत राहू, एक दिवस फ्रेश होऊ आणि पुन्हा फिरायला येऊ, पुन्हा कामाला येऊ. तसे तुमचे अवयव पण तुम्हाला म्हणत असतात, एक दिवस तरी विश्रांती द्या. 8 दिवस काम करून घेताय आणि म्हणून हे उपवास पकडायला सांगितलंय. मेंदूचं आरोग्य सुधारतं. ज्याला ब्रेन डिव्हायटिव्ह आपण न्यूरोपॅथिक फॅक्टर जो आहे तो वाढतो. ज्याला BDNF आपण म्हणतो. कारण मेंदूच्या पेशींना पण ज्यावेळेस एकादशीला आपण ध्यानधारणा करतो, नामजप करतो, तो हा मेंदू सुद्धा एकदम कॉन्स्टंट लेव्हलला गेला असतो. स्पष्टता, एकाग्रता, लक्ष, कॉन्सन्ट्रेशन हे सगळं तुमचं वाढलेलं असतं. कारण तो मेंदू पण रिसेट झालेला असतो. त्याच्यामध्ये पण विचारांची भिन्नता पूर्णपणे गेलेली असते. वजन कमी होतं.
कारण उपवास पकडताय तर जठराग्नी प्रदीप जास्त होतो आणि मग तो एक्स्ट्रा फॅट जाळायला लागतो. तो शरीरातली चरबी वापरायला लागतो. त्याच्यामुळे फॅट्स कमी व्हायला लागतात. मग बघा पोटावरती असतात, मांडीवरती असतात, नितंबावरती असतात, स्तनांवरती असतात, गळ्याभोवती असतात. इथल्या फॅट सगळ्या वापरल्या गेल्या की तुमची चरबी कमी व्हायला लागते, मेद कमी व्हायला लागतं, वजन कमी व्हायला लागतं. हार्मोनल ग्रोथ जो आहे तो अतिशय चांगला होतो. आता बऱ्याचदा थायरॉइड का होतो? तर त्याचे अनेक कारण आहेत. त्यातलं एक कारण असं आहे, की बऱ्याचदा काय होतं, की समजा आपले वेग जे आहेत ना वेग, हे वेग जर आपण रोखले, म्हणजे समजा एखाद्याला रडायला आलंय. तर रडायला आलंय, परंतु घरातली ज्येष्ठ व्यक्ती असल्यामुळे तो रडत नाहीये. कोणाच तरी काहीतरी दुःखद घटना घडली आहे. रडायला प्रचंड आलंय, आठवणी खूप दाटलेल्या आहेत. परंतु हा रडत नाहीये. मग होतं काय, की तुमची एंडोक्राईन त्या ज्या ग्रंथी आहेत, ते द्रवाचं स्रावण करतायत. द्रव स्रवतोय, परंतु तुम्ही करताय काय भावनांचं त्या ठिकाणी त्यांना रोखायचं काम करताय. रडायला आलं माणसाने मनमोकळेपणे रडायचं असतं. हसायला आलं मन मोकळेपणाने हसायचं असतं. म्हणजे एखादी घटना घडली, आपल्याला प्रचंड हसू येते आणि आपण हसलोच नाही. मग तुम्हाला बागेत जाऊन सकाळी बळच हसायला लागतं. कारण का? की हे एंडोक्राईन वरती काम करणारे ही घटक आहेत. हे वेग आहेत. मग हसायला आलं तरी हसायचं नाही, रडायला आलं तरी रडायचं नाही. त्या ग्रंथी जाम होऊन जातात आणि मग तुम्हाला थायरॉइड किंवा ह्या सगळ्या ग्रंथींचे आजार व्हायला लागतात. आणि म्हणून ज्यावेळेस मग आपण हे असे एकादशीचं व्रत करतो किंवा चतुर्थीचं व्रत करतो, उपवास केल्यानंतर ह्या तुमच्या एंडोक्राईन सिस्टमचं जे संतुलन आहे ते पण बॅलन्स होत असतं. हार्मोनल ग्रोथचे स्राव सुधारत असतात. सिस्टम चांगली होते, ह्या पण रिसेट होत असतात. त्याच्यामुळं ह्या आजाराच्या व्यक्तींना सुद्धा ती एकादशी चतुर्थी फायद्याची असते. ते सुद्धा क्लिन्झिंग त्या ठिकाणी होत असतात. आणि सगळ्यात महत्वाचं तुमच्या हृदयाचं असलेलं आरोग्य चांगलं राहतं. उपवास केला, हृदय तुम्हाला डबल टिबल थँक यू बोलतं. कारण हृदयाचं काम काय? फक्त रक्तपुरवठा नियंत्रित करणं एवढं नाहीये किंवा ते हृदयाचे स्पंदन निर्माण करणं एवढं नाहीये. प्रस्पंद जो आहे, ज्याला चक्रवत क्रिया म्हणली जाते. हृदय करतं काय? की जे रक्त लिव्हरकडनं आलेलं आहे, शुद्ध रक्त, ते रक्ताला फुफ्फुसाकडे पाठवतं. त्याला सांगतं, "जा तिकडनं ऑक्सिजन घेऊन ये. आपल्याला सगळ्या शरीराला पाठवायचा आहे." मग ते रक्त फुफ्फुसाकडे जातं. फुफ्फुस करतं काय? जे आपण नाकाच्या द्वारे आत घेतलेला शुद्ध ऑक्सिजन आहे, तो कन्व्हर्ट करून त्या रक्तात मिसळतो. तो सांगतो, "जा हृदयाला नेऊन दे." मग हृदयाकडे ते ऑक्सिजन आलं. ऑक्सिजनयुक्त रक्त आलं, शुद्ध रक्त, की हृदय म्हणतं, "थांब जरा, आता पोषक घटक पण येऊ दे." आणि मग हृदय खाली लिव्हरला विचारतं, "आलंय का तुमच्याकडे रस धातू?" आणि मग ज्यावेळेस आपण आहार करतो, पाचन करतो, 24 तासामध्ये त्याचा रस धातू जो आहे, जो बनतो, जे आहारातनं घेतलेले जे काही नॅचरल घटक आहेत, जे काही आहार रसद्रव्य आहेत, ते घेऊन आपल्या शरीरातला समान वायू त्या हृदयात जातो आणि सांगतो, की बाबा हे पोषक घटक पण आणलेत, हे पण नेऊन द्या पेशंटना. आणि मग हृदय करतं काय? त्या शुद्ध रक्तातला ऑक्सिजन आणि तो तांबड्या पेशींमध्ये घेतो आणि प्लाझ्मा ज्याला आपण मॉडर्न सायन्स म्हणतो, हा पांढऱ्या पेशींमध्ये घेतो आणि या दोघांना एकत्र करून जसं आपला स्पंदन होतं व्यानवायूचं, जसा हृदयाचा ठोका पडतो, विदिन अ सेकंड शरीरातल्या सगळ्या पेशींपर्यंत जातो आणि सगळ्यांना ते प्रदान करत असतो. आणि तिथला जो कचरा आहे तो परत माघारी घेऊन ते रक्त येतं, पुन्हा हृदयामध्ये येतं. हृदय सांगतो, हा कचरा आणलाय का? जाऊ द्या परत फुफ्फुसाकडे. फुफ्फुसाला सांगतो, जा नाकावाटे बाहेर टाक. ही अशी पूर्णपणे क्रिया चालू असते. आणि मग होतं काय, एकादशी किंवा चतुर्थीला आपण उपवास केला, की आहार रस पण कमी येतो आणि फक्त ऑक्सिजन आपल्याकडे चांगला असतो. त्याच्यामुळे हृदयाला काम थोडं हलकं होतं आणि काम हलकं झालं, मग हृदय खूप चांगल्या प्रकारे काम करायला लागतं. ते पण बिचारं रिसेट होतं. त्याची पण ताकद वाढते आणि मग या उपवासामुळे तुमचं कोलेस्टेरॉल, ट्रायग्लिसराईड असलं काही वाढत नाही. म्हणून उपवास करणं अतिशय गरजेचं आहे. म्हणून एकादशीला हे हृदय खूप चांगल्या प्रकारे काम करतं. बरं, हृदय फक्त हे रसरक्त संवाहन करत नाही. हृदय ही संकल्पना खूप वेगळी आहे हृदयामध्ये. हृदय हे नाव कसं आलंय? ऋ म्हणजे हरती, द म्हणजे ददती आणि य म्हणजे यागती. हृदय असं ते आलेलं आहे. आणि म्हणजे रिसीव्ह करणं, कंट्रोल करणं आणि पुढे पाठवणं. आणि मग हे हृदय हे भावांचं स्थान पण आहे. मनाचं स्थान पण आहे. ज्या ठिकाणी जे भाव उत्पन्न होत असतात. त्यानंतर या उपवासामुळे तुमचं जठर आणि मोठं आतडं, त्याच्यामधले सगळे मल जे आहेत हे बाहेर पडतात. सगळं टॉक्सिन्स हे बाहेर पडतात. कारण हे चिकटलेले असतात आतमध्ये. आणि आपण काय होतं,
उपवास पकडला, जठरामध्ये जठराग्नी वाढला की आकुंचन पसरण होतं, सगळा मल बाहेर पडतो. त्यात आपण वॉटर फास्टिंग असेल, त्या पाण्यामध्ये सगळं मिसळून जातं. ते पाणी मग आतड्यामध्ये आलं की आतडं पण पूर्णपणे खंगाळून निघतं आणि सगळा मल हा तुमचा बाहेर पडत असतो. म्हणून एकादशी व्रत पालन करण्याची पण पद्धत आहे एक प्रकारची. ती दशमीपासूनच सुरू होते. एकादशी म्हणजे तुमचा दिवस बदलला की एकादशी तसं नाहीये. दशमीची मध्यान्ह आली की तुम्हाला खाणं पिणं बंद करायचंय. आणि कुठपर्यंत? द्वादशीपर्यंत. त्याचं पारणं द्वादशीला फेडलं जातं. कारण का? पूर्ण शरीराचं क्लिन्झिंग करायचंय. मग उपवास, योग्य हायड्रेशन झालं पाहिजे, योग्य पाणी गेलं पाहिजे, हर्बल वनस्पती गेल्या पाहिजेत. त्याने शारीरिक, मानसिक, आध्यात्मिक सगळी उन्नती प्रामुख्याने होणार आहे. आणि अशी एकादशी केली, आता शरीराची शुद्धी होतीये, पण मनाची शुद्धी कशी करायची? मग मनाची शुद्धी करायची असेल, तर मग आपल्याला सांगतात ऋषीमुनी, भक्तीचा योग निवडा, भक्तिरस निवडा. आता भक्तिरस काय आहे? तर बघा, रस सिद्धांतामध्ये, नाट्यशास्त्र, आध्यात्मिक प्रयोग, आपल्या संस्कृतीमध्ये, दर्शनशास्त्रामध्ये 9 प्रकारचे रस आहेत, ज्याला 9 रस असं म्हणतात. आता षड्रस हे आहारामधले वेगळे, जे शरीरावरती काम करतात. परंतु 9 रस जे आहेत, हे मनामधले वेगळे, ज्याला शृंगार, हास्य, करुण, वीर, भय, बिभित्स, रौद्र, अद्भुत, शांत असे 9 रस आहेत. ह्यात तुम्हाला भक्तिरस कुठं सापडणार नाही. कारण हा जो भक्तिरस आहे, हा ऋषीमुनींनी बनवलाय, तो निर्माण केलाय. आता शृंगार रस कधी निर्माण होतो? की नवविवाहित जोडपं असेल, प्रियकर प्रेयसी असेल, तर मनामध्ये जी प्रेमाची भावना निर्माण होते, तो शृंगार रस आहे. तो कसा आहे? शृंगार रस आहे. परंतु ज्यावेळेस आपण युद्धाला जातो, तर मनामध्ये वीरश्री जी निर्माण होते, जी ईर्ष्या निर्माण होते, जिंकण्याची जिद्द निर्माण होते, तो वीर रस आहे. ज्यावेळेस आपण दुःखात असतो, त्यावेळेस करुण रस असतो. ज्यावेळेस भीती वाटते, तो भय रस उत्पन्न होतो. आणि एकदमच आपण वीर रसाच्या पुढेही जाऊन रौद्र रूप धारण करतो, तेव्हा तो रौद्र रस असतो. आणि ज्यावेळेस काही करावंसं वाटत नाही, मनाला शांत ठेवावं वाटतं, तेव्हा तो शांत रस असतो. ह्या रसांचं, जसं आपण षड्रसांचं कॉम्बिनेशन करून आपण आहार बनवतो, तसं ह्या 9 रसांचं कॉम्बिनेशन करून तुम्हाला मानसिक अवस्था सुद्धा बनवायची असते. मग त्यामधला शांत आणि शृंगार ह्या दोघांना, कारण शृंगार म्हटलं की प्रेम आलं. शृंगार म्हटलं की त्याच्यामध्ये प्रेम येतं. मग शांत आणि शृंगार हे 2 रस आपल्या ऋषीमुनींनी एकत्र केले आणि भगवंताशी प्रेमपूर्ण भावनांनी एकरूप करायला सांगितलं. भगवंताला शरण व्हायला सांगितलं. नम्रता आणि अंतर्मुखता वाढवायला सांगितलं. आणि मग ज्यावेळेस तुमच्या शरीरामध्ये अन्न नाही, शरीर तुमचं डिटॉक्सिफिकेशनच्या फेजमध्ये आहे, सगळं मल बाहेर जातोय, तुमच्या पेशी ह्या ठिकाणी सात्विक आणि सकारात्मक ऊर्जेने त्या ठिकाणी चार्ज होतायत. आणि मग ते चार्जिंग होत असताना तिथं सुद्धा भाव जो निर्माण करायचा आहे, तो भक्तीचा निर्माण करायचा आहे, जेणेकरून ती चार्जिंग, ती सकारात्मकता 10 पटीने वाढली पाहिजे. आणि मग ही 10 पटीने वाढण्यासाठी तुम्हाला नामस्मरण, जपमाळ किंवा सहस्त्रनाम किंवा मंत्र, तंत्र साधना, मंत्र साधना ह्या साधना सांगितल्या, जेणेकरून जी पॉझिटिव्ह ऊर्जा तुम्ही जी घेत राहाल, मंत्रशक्तीच्या माध्यमातून, नामस्मरणातनं जी सतत सतत घेत राहाल, त्याचा प्रभाव हा तुमच्या शरीरातल्या प्रत्येक पेशीवरती होईल. कारण आपल्या शरीरामधलं जलतत्व हे काय करतं? मेमरी धारण करणारं असतं, ही ध्वनी धारण करणारं असतं, ही ऊर्जा धारण करणारं असतं. आणि म्हणून मग त्या ठिकाणी नामस्मरण करायला सांगितलेलं आहे. कारण गुण जे आहेत हे पृथ्वी तत्व, जलतत्व धारण करत असतं. म्हणून पंचमहाभूतांचा सिद्धांत ज्यावेळेस आपण शिकतो, त्यावेळेस तमोबहुला पृथ्वी सांगितलेली, कारण पृथ्वी तत्वामध्ये तमगुण अधिक आहे. परंतु जलतत्व त्याच्यासोबत जर आलं, तर सत्व तमबहुला जल असं सांगितलेलं आहे. कारण जल सत्व पण आहे. अंघोळ केली की शुद्ध का वाटतं? एकदम सकारात्मक ऊर्जा का येते? कारण सत्व बहुला, सत्व तम बहुला असं आहे. पण तेच जल जर थांबलं, अडलं, खराब झालं, गटारीच झालं, तर ते तमगुण धारण करतं. मग असं सात्विक जल तत्व जे आहे हे वॉटर फास्टिंगच्या माध्यमातून घ्यायचे आणि ऊर्जाही तशा निर्माण कराव्यात, कारण त्याच्यामध्ये मेमरी धारण करण्याची क्षमता असते जलतत्वामध्ये. आता ही ज्यावेळेस ही मेमरी धारण करण्याची क्षमता असते, त्यावेळेस आपण प्रामुख्याने जर पाहिलं, तर तुम्हाला भक्ती रसाचा निवड करायचा आहे. मग मनाची स्थिरता त्या ठिकाणी येत असते. एकादशीच्या दिवशी मन शुद्ध होतं, ग्रहणशीलता वाढते. भक्ती रसामुळं मानसिक स्थिरता येते, प्रसन्नता येते आणि भगवंताशी संबंध दृढ होतो. शारीरिक अवस्थेमध्ये पाहिलं तर मानसिक ऊर्जा आणि शारीरिक ऊर्जा या दोघांचा समन्वय होतो, योग्य व्यवस्थापन होतो आणि भक्ती रसामुळं तुमचा इंद्रिय नाश न होता
त्याचं रूपांतरण साधनेमध्ये होतं. आणि याच्यावरती चंद्राचा जो प्रभाव पडतो, तो तुमच्या मनाला प्रभावित करत असतो. तुमच्या भक्तिरसामुळं त्या ठिकाणी भावनिक त्या ठिकाणी असलेला माणूस हा अध्यात्माकडे वळतो, सकारात्मककडे वळतो आणि मनामध्ये कुठलेही वाईट विचार येत नाही. आणि मग अशा प्रकारची ज्यावेळेस तुम्ही शरीरशुद्धी करता, मनःशुद्धी करता, त्यावेळेस आपलं शरीर हे परमपवित्र झालेलं असतं. सकारात्मक ऊर्जेने हे भारलेलं असतं आणि मग त्यावेळेस ती अवस्था कशी असते, तर ज्ञानेश्वर माऊलींनी ज्ञानेश्वरीच्या त्यांनी ज्या काही स्फुट रचना केलेल्या आहेत, त्याच्यामध्ये त्याचं वर्णन केलेलं आहे. तुम्ही त्यांची एक स्फुट रचना ऐकली असेल, ते गाणं पण आहे. पांडुरंग कांती दिव्य तेज झळकती, रत्न टिळक फाकती प्रभा. ही जी त्यांची स्फुट रचना आहे, ही जी त्यांनी श्लोक लिहिला, ही जी ओवी लिहिली ज्ञानेश्वरांनी, अतिशय वैज्ञानिक आहे आणि सगळ्यात सर्वश्रेष्ठ अशी आहे. मग माऊली काय म्हणतात, की ज्यावेळेस मी एकादशी व्रताचं पालन करतो, त्या एकादशीचं व्रताचं पालन केल्यानंतर मी माझ्या शरीराची सगळी अशुद्धी बाहेर काढलेली आहे. शरीरातली प्रत्येक पेशी न पेशी, नस नाडी संस्थान मी शुद्ध केलंय. सगळा तमोगुण बाहेर काढलेला आहे आणि शरीराची शुद्धी केल्यानंतर मी मनाची शुद्धी केलेली आहे. मनाला सुद्धा सकारात्मकतेने चार्ज केलेलं आहे आणि असं एकादशीचं व्रत मी जेव्हा पालन करतो, त्यावेळेस माझ्यामध्ये आणि त्या भगवंतामध्ये काहीच अंतर राहत नाही. आणि मग ते म्हणतात, की या स्फुट रचनेमध्ये ही अतिशय श्रेष्ठ अशी स्फुट रचना आहे, की कानडा हो विठ्ठलू कर्नाटकू. आता कानडा हा शब्द जो आलेला आहे याच्यामध्ये, या भक्तिरसामध्ये, तर तो अनाकलनीय आहे. ही जी ऊर्जा आहे, विष्णू ऊर्जा, ही कशी आहे? अनाकलनीय आहे आणि ती जर मिळवायची असेल, तर आपल्याला त्या अवस्थेला जायला लागतं. म्हणून सगळ्यांनाच देव पावत नाही. ना तुमची शरीरशुद्धी आहे, ना मनःशुद्धी आहे. कसा देव पावणार? म्हणून तुम्ही एकादशीचं व्रत पालन करा, चतुर्थीचं व्रत पालन करा आणि असं व्रत पालन करून जेव्हा तुम्ही चतुर्थी, एकादशीने शरीरशुद्धी करता, मनःशुद्धी करता, त्यावेळेस तुम्हाला ह्या भक्तिरसातनं पुढं हा अनाकलनीय असलेली ऊर्जा ही जाणवू लागते आणि ते म्हणतात, "येणे मज लावी या लावितो." आणि मग ज्यावेळेस अशा अवस्थेमध्ये तुम्ही ह्या भगवंताला भेटायला जाता, भगवंताची प्रार्थना करता, त्यावेळेस माऊली असं पुढे म्हणतात, "शब्दे विना संवादू, दुजे विना अनुवादू, हे तव कैसणी गमे." म्हणजे संवाद करायचा झाला तर 2 व्यक्तींमध्ये असतो. त्यासाठी एका व्यक्तीचा संवाद नसतो आणि अनुवाद करायचा झाला, तो हा 2 व्यक्तींचाच असतो. आणि ज्यावेळेस मी असं एकादशीचं व्रत करतो, शरीरशुद्धी करतो, मनःशुद्धी करतो, तर हा पांडुरंगाचा आणि माझ्यामध्ये असलेला संवाद जो आहे, हा शब्दांच्या व्यतिरिक्त आहे. जेव्हा गर्भाशयाच्या अवस्थेमध्ये मूल असतं, तेव्हा त्या मुलाला काय हवंय, हे आईला नकळतपणे जाणवत असतं, ज्याला आपण डोहाळे लागले असं म्हणतो. तो शब्दविना संवाद आहे. ते मुलाने सांगितलेलं नाहीये, परंतु ती जाणीव होणं, मुलाला काय हवंय, हे आईला बरोबर कळतं, कारण तो शब्दविना संवाद असतो. दुजे विना अनुवादू, कारण अनुवाद करायचा असेल तर मध्यस्थी लागतो. तर ह्या पांडुरंगाच्या आणि माझ्यामध्ये अनुवाद करायला कोणाचीच गरज नाहीये. कारण आम्ही एकरूप झालोय. मी इतका सात्विक झालोय त्या एकादशीच्या व्रतामुळे. शरीराची आणि मनाची शुद्धी झाली. म्हणून हे दुजे विणू अनुवाद आहे. हे कसं काय झालं? कारण ही अवस्था अशी झाली, परेही परते बोलणे खुंटले, वैखुरी कैसणी सांगे. म्हणजे बघा, वाणीच्या आपल्या 4 अवस्था असतात. परा, पश्चंती, मध्यमा आणि वैखरी. त्यातली परावाणी म्हणजे काय? ही नाभीमध्ये उत्पन्न होत असते. हे योगशास्त्र आणि आयुर्वेदशास्त्र सांगतं. म्हणजे ज्यावेळेस आपल्या मनामध्ये एखादी संकल्पना येते आणि तिचं आपल्याला त्या ठिकाणी वर्णन करायचं असतं, त्या संकल्पनेवरती बोलण्यासाठी आपण तयार होत असताना ती प्राथमिक अवस्था जी आहे, जी नाभीमध्ये उत्पन्न होती, त्याला परावस्था म्हटलेली आहे. त्यानंतर जेव्हा ती परावस्था म्हणजे काय बोलायचंय हे मनामध्ये विचार केल्यानंतर त्याला भाव लागले पाहिजे, ते भाव त्या ठिकाणी मिळाला पाहिजे. म्हणून ती पश्यंती म्हणजे तुमच्या हृदयामध्ये जाते. आणि मग तो कुठला भाव व्यवहारिक आहे का भक्तीचा आहे का अजून कुठला वेगळा नवरसांचा आहे, तो भाव त्याच्यामध्ये येतो. प्रेमाचा भाव आहे, भक्तीचा आहे, कसा आहे, तो भाव त्या भाषेला लागतो आणि मग मध्यमा म्हणजे तुमच्या स्वर यंत्रामध्ये जे आहे, ते स्वर यंत्राकडे ती वाणी जाते आणि तिला शब्द प्राप्त होतात. परंतु ती व्यक्त झालेली नाहीये. शब्दांचं कोंदण तुम्हाला त्या मध्यमा वाणीमध्ये मिळालंय आणि बोलताना जेव्हा आपण तो शब्द तुमच्या जिभेतनं, मुखातनं बाहेर पडतो, त्याला वैखरी म्हणलेलं आहे. म्हणजे आपण म्हणतो ना, की "अरे, मी आत्ता बोलणारच होतो, ओठापर्यंत आलं, पण ओठाच्या बाहेर पडलं नाही." ती मध्यमा आणि ओठाच्या बाहेर पडली, जी तुमच्या माझ्या कानाला ऐकायला आली, ती वैखरी. आणि मग मी जेव्हा असं एकादशीचं व्रत करतो, जेव्हा असं लंघन करतो,
तेव्हा परेही परते बोलणे खुंटले. त्या परावाणीला पण कळत नाही, की आमचं नातं काय आहे? हा भगवंत कसा एकरूप झालेला आहे, तो वैखरीला कसं सांगता येईल? आणि मग अशा अवस्थेत जेव्हा मी पांडुरंगाच्या पाया पडायला जातो, तेव्हा पाया पडू गेले तेव्हा पाऊलाची न दिसे. म्हणजे पाऊल दिसतच नाही. परंतु पाहिला, की उभाची स्वयंभू असे. पाऊल दिसत नाहीये. तो उभा स्वयं आहे. आणि समोर की पाठीमोरा न कळे, थकची पडली कैसे. मग तो माझ्या समोर उभा आहे, की पाठीमोरा आहे, हे सुद्धा कळत नाही. ह्या एकादशीच्या व्रताने, या उपवासाने आम्ही इतकं एकरूप होतो. आणि मग अशी अवस्था झाली म्हणजे समजून जायचंय एकादशी फळाला आली आणि मग माऊली पुढच्या अभंगामध्ये असं म्हणतात, "अरे, अरे ज्ञाना तू झालाशी पावन, तुझे तुझं ध्यान कळो आले. तुझा तूची देव, तुझा तूची भाव, फिटला हा संदेह अन्य तत्वे." म्हणजे तुम्ही अशी अवस्था जर केली, शरीर शुद्धी केली, मनशुद्धी केली आणि पूर्णपणे भगवंताला एकरूप झालो, तर निश्चित ही एकादशी तुम्हाला जी आहे, ही फलित होती. आणि मग तुम्हाला देवावरती विसंबून राहायची पण गरज पडत नाही. ज्याला स्वतःचं ज्ञान कळलंय, म्हणजे तिथं म्हटलंय, की तू झालासी पावन, म्हणजे तुझे तुझं ध्यान कळू आले. मग तू कोण आहेस? स्वतत्वाची ओळख तुम्हाला पटली, की तुम्हाला इतरांवरती, कोणावरती अवलंबून राहायची गरज भागत नाही. आणि तुम्हाला सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी फिटल्यासारख्या होतात. सगळी गोष्ट त्या ठिकाणी लाभते. म्हणून ह्या ठिकाणी मला एक कविता अशी आठवते, की अ, एक नागपूरचे कवी होते. त्यांनी म्हटलंय, की "ओळख पटली ज्यास स्वतःची, वेद तयास कळो न कळो रे. सागर पोहत बाहुबळाने, नाव तयास मिळो न मिळो रे. तेजो नदी जो स्वतरणी, वेद तयास कळो न कळो रे." म्हणजे ह्या अशा स्वरूपाचं आपली अवस्था जी आहे ती होत असते. आणि त्यातनं प्रामुख्याने हे आपल्याला हे सगळं जे मानसिक, शारीरिक, आध्यात्मिक आणि भावनिक या सगळ्या गोष्टी ह्या 2 तिथींमुळे आपल्याला प्राप्त होत असतात. आणि म्हणून फक्त शरीर चांगलं ठेवायचंय म्हणून आपल्याला डिटॉक्सिफिकेशन करायचं नाहीये, किंवा फक्त आपल्याला उपवास करायचा आहे, शरीरातले मल बाहेर काढायचे म्हणून नाही. कारण शुद्धी जी आहे ही 4 प्रकारावरती झाली पाहिजे. जी तुमच्या शरीराची असेल, जी तुमच्या मनाची असेल, जी तुमच्या बुद्धीची असेल आणि जी तुमच्या प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर आत्मिक सुद्धा असेल. तर अशा प्रकारे ही एकादशी व्रत असेल किंवा अशा प्रकारे चतुर्थीचं व्रत असेल, हे आपल्या संस्कृतीनं पालन करायला सांगितलंय. आणि त्याचा लाभ जो आहे हा 4ही पातळ्यांवरती घ्यायला सांगितलाय. तर अशा प्रकारे हे आजचं सत्र प्रामुख्याने काल प्रश्न कोणीतरी विचारला, की डिटॉक्सिफिकेशन कसं करायचं? तर हे डिटॉक्सिफिकेशन असं करायचं, हे आपल्याला अभिप्रेत आहे आपल्या संस्कृतीला. त्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, योग आहे, विज्ञान आहे आणि सगळ्या गोष्टींचा आपल्याला अध्यात्म सुद्धा आहे. अशा प्रकारे आजचं सत्र जे आहे त्या ठिकाणी समाप्त झालेलं आहे. उद्याचंही सत्र आहे. उद्या आपल्याला डाएट कसा असावा आणि डाएट कसा बनवायचा हे आपण प्रामुख्याने आपण पाहणार आहोत. म्हणजे